नमस्कार. विजयनगर चंद्रशेखर गणेशोत्सव मंडळात स्थानिक कार्यक्रमांमध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी मी साधना जोशी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. गणपती म्हणजे सुखकर्ता, दुःखहर्ता, बुद्धीची, कलेची देवता. गणेशोत्सवाच्या मंचावर आपल्या अंगातली कला सादर करून मोठेपणी नावारूपाला आलेले अनेक कलाकार आपण बघतो. पण आपल्या विजयनगर चंद्रशेखरमध्ये सुद्धा कलाकारांची अजिबात कमतरता नाही. असाच एक बालकलाकार सनीश धुरी आपल्यासमोर आता एक कविता सादर करणार आहे आणि त्यानंतर तो आपल्याला एक छानशी गोष्ट पण सांगणार आहे. चला बघूया. Hello everyone, I'm Sanish Ashish Dhuri. Today I'm going to recite an English poetry titled Stopping by Woods on a Snowy Evening by the famous poet Robert Frost. Whose woods are these? I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. My little horse must think it queer to stop without a farmhouse near, between the woods and frozen lake, the darkest evening of the year. He gives his harness bells a shake to ask if there is some mistake. Only the sound, the sweep of the easy wind and downy flakes. The woods are lovely, dark and deep. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep. And miles to go before I sleep. Thank you. नमस्कार, मी सनीश आशिष धुरी. आज मी तुम्हाला अफजल खानाचा वध ही गोष्ट सांगणार आहे. खान वाईला आला, पण विजापूरहून येताना खानाने वाटेतल्या गावात लुटालूट केली. कित्येक निरपराध लोकांना त्याने ठार मारले, मंदिर उद्ध्वस्त केली आणि मगच तो वाईला आला. खानाने चालवलेल्या अत्याचाराच्या गोष्टी शिवाजी महाराजांना समजत होते. त्यावेळी ते प्रतापगडावर होते. खानाने तुळजापुराच्या भवानीची मूर्ती तोडली, माणकेश्वराचं शिवालय फोडलं, नुसता थैमान मांडला होता त्यांनी. खानाने चालवलेला अत्याचार शिवाजी महाराजांना सहन होईना. त्यांनी ठरवलं अफजल खानाशी झुंजायचंच. ज्याने आपल्या बाबांची साखर दंडात वरात काढली, ज्याने आपल्या भावाला दगा दिला, त्याचीच दाण या दऱ्याखोऱ्यात नाही, त्या नावात शिवाजी नाही. खानाला भेटण्यापूर्वी राजांनी जिजाऊ साहेबांना वंदन केलं. त्यांनी मन कठोर करून राजांना निरोप दिला, आशीर्वाद दिला व म्हणाला, शिवबा विजयी होशील रे, जडती दौलत तुला लाभेल. संभाजीचं उसनं फेडून दे शिवबा, संभाजीचं उसनं फेडून दे. अफजल खानाचा सूड दे. राजे प्रतापगडावर आले. खानाचा मुक्काम वाईत होता. खानानं राजांना भेटण्यासाठी निरोप पाठवला, पण राजांना पूर्ण कल्पना होती की खान आपल्याशी निश्चित दगा करणारच. राजाने धूर्तपणे खानाला निरोप पाठवला, खानसाहेब मी फार घाबरलोय, मी शरण येतो, पण वाईत येऊन भेटण्याची हिंमत माझ्यात नाही. तेव्हा खानसाहेबांनी प्रतापगडावरच यावं हेच उत्तर. शिवबाच्या मनात काय चालले हे काही खानाला कळलं नाही. राजाच्या शंकेखोर भेदरड स्वभावामुळे तो अधिकच बेसावत होता आणि प्रतापगडावर भेटण्याचं ठरवलं. राजांनी प्रतापगडावर भव्य मंडप बांधला. मंडपात गालिचे पसरले, खूप थाटमाट केला. सकाळ झाली. राजे शिवशंकराच्या पूजेस बसले. इकडे खान आपल्या छावणीत भावी यशाची स्वप्न पाण्यात रंगून गेला होता. अफजल खान निघाला. भेटीचा शामियाना देऊन आला. राजांनी त्यांच्याबरोबर त्यांची 10 विश्वासू लोकही घेतले होते. राजांनी अंगावर चिलखत चढवलं, अंगरखा घातला, पौलादी जिरटोप चढवला व त्यावर नेहमीप्रमाणे फेटाही बांधला. वाघनख, बिछवा आणि बरोबर तलवारही घेतली. श्रींचं दर्शन घेऊन राजे निघाले. गडावरचं वातावरण क्षणात बदललं. सर्वजण गंभीर झाले. गडावर बंदोबस्त उत्तम होता. खानाला भेटताच तोफा उडवण्याची व्यवस्था राजांनी करून ठेवली होती. अनेक सैनिक
अनेक सैनिक मावळे राजाभोवती जमा झाले. ते राजाला सांगू लागले, राजा आम्हाला पण नेले तुझ्या बरोबर, आम्हाला सुद्धा ने. राजे मायेने म्हणाले, तुम्ही गडाचं रक्षण करा, संभाजी राजांना सांभाळा, स्वराज्य सांभाळा. राजे निघाले, पण खानाने सय्यद बंडा या शूर जवानास शामियानात आणले होते. पण वास्तविक वकिलाशिवाय कोणालाही तिथे आत आणू नये हेच ठरले होते. राजाने खानाला निरोप पाठवला व सांगितले, सय्यद बंडास दूर करा, कारण मी फार घाबरलोय. तुम्ही मला वडिलांसारखे, तरी पण मी गुन्हेगार म्हणून मला फार भय वाटते. खानाला हसावं की रडावं तेच सुचेना. उलट तो अजूनच बेसावध बनला. त्याने सय्यद बंडाला बाहेर जाण्यास सांगितले. राजे शामियानात आले. खानाचा आवाडव्य देह बघूनही राजे शांत होते. एकदम खानाकडे बघत होते. खाना ते सहन झाले नाही. तो एकेरी भाषेत राजांना म्हणाला, तू आपल्याला हिम्मत बहादुरीची घमेंड मिळवतोस काय? बादशाह आदिलशाह, बादशाह कुतुबशाह आणि मुघल बादशाहांची हुकूमत ठोकारून तू बेलगाम वर्तन का करतोस? तुझी घमेंड जिरवून तुला धडा शिकवण्यासाठीच मी इथे आलोय. तुझे सारे किल्ले माझ्या ताब्यात देऊन तू माझा आश्रित हो. सारी घमेंड सोडून या अफजल खानाला येऊन भेट. ये रे शिवा, ये, असा घाबरू नकोस, ये माझ्या मिठीत ये. असं म्हणत आलिंगनासाठी खाण्याने दोन्ही हात पसरले आणि राजाने एकदम मिठी मारली. त्यांचं मस्तक खाण्याच्या पगलेत लागलं. काही समजण्याच्या आत खानाने आपली कट्यार काढली आणि एकदम दात खात राजांच्या डाव्या कुशीत ती कट्यार मारली. राजांचा फक्त अंगरखाच पाटला, कारण आत चिलखत होतं. खानाला राजांची चाल समजली. त्याने राजांची मान काठीत दाबायला सुरुवात केली, पण खानाला जास्त वेळ न देता राजांनी अत्यंत चपळाईने बिछव्याचे तीक्ष्ण बाट एकदम खानाच्या पोटात खुपसलं आणि खानाचा पोथाडा सुटकन बाहेर आला आणि प्राणांतिक वेदनेने किंकाळी मारली, या अल्लाह, दगा हुआ रे दगा, लहू लहू, दुश्मन ने मुझे कत्ल किया, दुश्मन ने मुझे कत्ल किया, इसे पकडो, काटो. आपल्या पोटावरची जखम हाताने दाबत, चोकांड्या खात खात आरडाओरडा करत खान शामियानातून बाहेर पडला. गोयांनी पालखी झपकन पुढे आणली. खानाने पालखीत आपलं शरीर कोंबलं. तेवढ्यात सय्यद बंडा एकदम शामियानात शिरला. बंडानं राजांवर घाव घालण्यासाठी तलवार उगारली. ही गोष्ट अचूक हेरून राजांचा हशम जीवा महाल हाही धावला. बंडा घाव घालणार एवढ्या जीवाने बंडालाच ठार केला. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. धन्यवाद. नमस्कार, मी संहिता परांजपे आणि पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. मराठी माणसाचा नाटक वेळ सर्वश्रुत आहे. स्टँडअप कॉमेडी पासून ते 3 अंकी नाटकापर्यंत सर्व नाट्य प्रकारांना तो भरभरून दाद देतो. फार वर्षापूर्वी रंगभूमीवर येऊन गेलेले तक्षक याग नावाचे नाटक अविनाश नारकरांनी 2013-14च्या सुमारास पुन्हा प्रायोगिक रंगभूमीवर आणले. जन्मेजय राजाच्या वडिलांचा तक्षक नावाच्या सर्पाच्या दंशाने मृत्यू ओढावतो. त्यावर राजा काय संकल्प करतो? चला पाहूया. तक्षक याग नाटकातील एक प्रवेश सादर करत आहेत निखिल जोशी. लढेन मी शस्त्रानेच, पण शस्त्र विवेक न सोडता. मोडेन मी कायदा ही पण न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी. हिंसा घडेल हिंस्त्रकांच्या नाशासाठी. होऊ आम्ही धर्मवेडे धर्मवेड्यांच्या संहारासाठी. आणि होऊ थोडे असंस्कृत संस्कृतीच्या रक्षणासाठी. आता राष्ट्रनिष्ठाच इतकी जाज्वल्य आणि प्रबळ असायला हवी की या दहशतवाद्यांना या राष्ट्रनिष्ठांचीच दहशत बसायला हवी. माझा धर्म मिळाला तरी बेहतर, पण हे राष्ट्र एकसंध राहायला हवं. आणि हजारो वर्षापासून या मातीत रुजून आलेली माझी संस्कृती जगायला हवी, जगवायला हवी. आणि त्यासाठीच एक तक्षक याग असाच धगधगत राहायला हवा. उद्या कुणी महाकाल जर का या मातीशी बेईमान झाला तर त्याची यावती या यज्ञात पडायला हवी. नीती निर्बंध मोडणारा, मग तो कुठल्याही धर्माचा असो, तोही या यज्ञाला समर्पित राहायला हवा. जे या मातीत राहतायत
त्यांनी या मातीशी एकनिष्ठ राहायला. कारण ही मातीच तुम्हाला अन्न देते, तुमच्या श्वासांना प्राणवायू देते आणि आपल्याच लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फाळानी ती आपला ऊर चिरून घेते आणि परत देते पेरलेल्या दरेक दाण्यागणे 1000 दाणे. आणि म्हणूनच तिने न मागता तुम्ही तिला दिली पाहिजे निष्ठा. ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडून जायला. धर्मसंस्था भागांच्या आधी या भूमातेच्या नावाने एक जयघोष व्हायला हवा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. हे ईश्वरा, अरे मृत्यू समय माझ्या ओठी तुझं नाव न येता या भूमातेच्या नावाने एक जयघोष येऊ दे. वंदे मातरम. नाटक, सिनेमा याप्रमाणेच काव्यवाचन, गाण्याच्या मैफिली यामध्ये सुद्धा मराठी चोखंदळ रसिक चांगलाच रमतो. आता यानंतर आपल्यासमोर एक कविता सादर होणार आहे, माहेर. प्रत्येक स्त्रीच्या मनात आपल्या माहेरासाठी एक खास जागा असते. अगदी खुद्द बहिणाबाईंनी सुद्धा आपल्या कवितेत म्हटले, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. त्यांच्या या भावनांशी साधर्म्य सांगणारी कविता आता आपल्यासमोर सादर करतायत अनुराधा जोशी आणि ही कविता त्यांनी स्वतःच लिहिली आहे. चला बघूया. नमस्कार, माझं नाव अनुराधा गोपाळ जोशी, राहणार विजयनगर सहनिवास, अंधेरी पूर्व. माझी ही स्वलिखित कविता शीर्षक आहे माहेर. श्रावण सरला मागे उभा भादवा, मनी आतुरे बायजा का येईना सांगा. सरला श्रावण मागे उभा भादवा, मनी आतुरे बायजा का येईना सांगावा. येईल गौर वाजत गाजत, नटून थटून करीन स्वागत. येईल गौर वाजत गाजत, नटून थटून करीन स्वागत. बायजा गुंतली माहेरा, बायजा गुंतली माहेरा, विसरे घर दारा, मन पाखरू जाय वेगे पोचे माहेरा. बायजा गुंतली माहेरा, विसरे घर दारा, मन पाखरू जाय वेगे पोचे माहेरा. कमानीवर फुले जाई जुईचा फुलोरा, ऐटीत मिरवत सुगंधाचा तोरा. कमानीवर फुले जाई जुईचा फुलोरा, ऐटीत मिरवित सुगंधाचा तोरा. प्राजक्त पायी अंथरे दव फुले, प्राजक्त पायी अंथरे दव फुले, कदंबावर बांधला झोपाळा झुले. प्राजक्त पायी अंथरे दव फुले, कदंबावर बांधला झोपाळा झुले. अंगणात फुलती अबोली मोगरा, अंगणात फुलती अबोली मोगरा, कित्येक कर्दळी आणि सोनटक्का साचिला, कित्येक कर्दळी आणि सोनटक्का साचिला. अंगणी पडे पाऊल, अंगणी पडे पाऊल, माहेरा लागे चाहूल. अंगणी पडे पाऊल, माहेरा लागे चाहूल. मनी मोती येती पायात, चंद्री हंबरे डोक्यात. मनी मोती येती पायात, चंद्री हंबरे डोक्यात. वेस आले ओलांडून, वेस आले ओलांडून, माये उतर येना लिंबलोण, माये उतर येना लिंबलोण. वेगे घुसे घरात, वेगे घुसे घरात, शोधे घर परसात. वेगे घुसे घरात, शोधे घर परसात. घर परस शांत, चूल विहीर शांत. घर परस शांत, चूल विहीर शांत. हात थापती भाकरी, चूल जाळ जाईवरी. हात थापती भाकरी, चूल जाळ जाईवरी. करपली भाकरी चटका हातावरी, करपली भाकरी चटका हातावरी. बायजा येई भानावरी, दुःख दाटे उरी. बायजा येई भानावरी, दुःख दाटे उरी. माय नाही माहेरी, गतसाली गेली देवा घरी. माय नाही माहेरी, गतसाली गेली देवा घरी. मन ऐकत ऐकेना,
मन ऐकता ऐकेना माहेर विसरता विसरेना. मन ऐकता ऐकेना माहेर विसरता विसरेना. बायचे दुःख आवरेना, बायजेचं दुःख आवरेना. डोळ्यात वाहती गंगा यमुना. नको रडू बायजे, नको रडू बायजे दुःख आवरी ग सावरी. नको रडू बायजे दुःख आवरी ग सावरी. सजव लेकीचे माहेर आता ग तुझ्या सासरी. सजव लेकीचे माहेर ग आता तुझ्या सासरी. धन्यवाद. मंडळी, आता हळूहळू पावसाळा संपणार आहे, परंतु कधी कधी हा पाऊस संपता संपताही भरून कोसळतो. अशाच कोसळणाऱ्या पावसात तिला तो लांबून येताना दिसतो. त्याला बघून तिच्या मनात भावनांचा कल्लोळ उठतो. कसा, तेच आता आपण अनुभवणार आहोत आपल्या पुढच्या कथेत. तो आणि ती ही कथा अमला जाधव यांनी लिहिली आहे आणि त्याच या कथेचं सादरीकरण करणार आहेत. चला पाहूया. इतक्या गर्दीत लांबून तिला तो येताना दिसला आणि ती जागीच थबकली. आपण कुठे निघालो होतो, कशासाठी, या सगळ्याचाच विसर पडला तिला. ती एकटक त्याच्याकडे पाहू लागली. तो हळूहळू पुढे येत होता. आजूबाजूला गर्दीच गर्दी होती, गोंगाट होता, कोलाहलच माजला होता नुसता. त्यात पाऊस हा कोसळत होता. पण या कशाचंच भान नव्हतं तिला. ती अनिमिष नेत्रांनी त्याच्या सुंदर डोळ्यांकडे पाहत होती. त्याचं रूप आपल्या मनात साठवत होती. तो तिच्याकडे पाहत नव्हता, पण जणू काही तिच्या मनातला प्रत्येक विचार तो वाचू शकत होता. तिच्या मनातल्या भावना ओळखून तो गालातल्या गालात हसत होता. अचानक एकदम सगळं अंधुक अंधुक झालं. तेव्हा तिच्या लक्षात आलं, तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आता तो थोडा जवळ आला होता. त्याच्या हसऱ्या डोळ्यांमध्येही कारुण्याची एक झलक येऊन गेल्यासारखं वाटलं तिला. पाऊस कोसळतच होता. पावसाच्या त्या धारांचा आधार घेऊन आपल्या स्मितहास्याच्या आडून तो सुद्धा दोन अश्रू ढळतोय हे तिच्या लक्षात आलं आणि तिचं मन उदास झालं. किती स्वार्थी आहोत आपण, तिच्या मनात आलं. आपल्याला गरज असते तेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो, तेव्हा आपण त्याची आठवण काढतो. पण इतर वेळी कित्येकदा विसर पडतो आपल्याला त्याचा. आणि तो, आपण कसेही वागलो तरी तो मात्र आपल्यावर रागावत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं सुद्धा लोप पावत नाही. तिला खूप अपराधी वाटलं आणि आणखीनच उदास वाटू लागलं. खरं तर तिला पुढे त्याच्या जवळ जावंसं वाटत होतं, पण तिचे पाय जागीच खिळले होते. इतके दिवस तो होता तेव्हा तितकंसं वाटलं नाही खरं, पण आता तो निघाला तशी एक हुरहुर दाटून आली मनात. तो निघाला होता, बाप्पा निघाला होता. सगळ्यांचा निरोप घेऊन पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन देऊन बाप्पा निघाला होता. तिने डोळे न मिटताच त्याचं रूप आपल्या मनात साठवत मनोमन त्याला नमस्कार केला आणि तिला जाणवलं, तो पुन्हा एकदा हसला. जणू काही तो तिला सांगत होता, अगं वेडाबाई, मी कुठे जाणार आहे? सगळे निरोप देत असले तरी मी इथेच तर असणार आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीत, या पावसात, पाण्यात, वाऱ्यात, या झाडात, फुलात, फळात, पानात आणि तुझ्या मनात. रडता रडता तिला हळूच हसू आलं आणि तिचं मन हलकं हलकं झालं.
साहित्य, कला आणि क्रीडा या आपल्या खास आवडीच्या गोष्टी. वेगवेगळ्या खेळांचे सामने, खास करून क्रिकेटचे सामने आपण अगदी तहानभूक हरपून बघतो. कधी टी व्हीवर बघतो तर कधी प्रत्यक्ष बघतो. खेळाडूंच्या हातून कळत नकळत घडणाऱ्या चुका, मॅच फिक्सिंग, खेळातलं राजकारण या सगळ्यांवर आपण अगदी तुटपुंज माहितीच्या आधारावर सुद्धा खमंग चर्चा करतो. परंतु मंडळी, वास्तव काय असतं, खेळात नवीन नवीन नियम कसे अस्तित्वात येतात, हे सगळं जाणून घ्यायला सुद्धा आपल्याला नक्की आवडेल नाही का? तर आता क्रिकेटविषयी अशीच रंजक माहिती आपल्याला देणार आहे अक्षय मराठे. Get on with the game, buddy. गुड इव्हिनिंग विजयनगर चंद्रशेखर. क्रिकेटमधलं अंपायर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो नियमांचा कीस काढणारा एक स्थितप्रज्ञ मनुष्य. म्हणजे ग्राउंडवर काही एक्साइटमेंट चालली असली तरी हा माणूस एकदम शांत. पण या किचकट नियमांच्या काही रंजक जन्मकथा आज आपण ऐकणार आहोत आपल्या अक्षयकडे. हाय अक्षय. हाय. अक्षयला तुम्ही सगळे ओळखताच, पण तरी एक फॉर्मल इंट्रोडक्शन. अक्षय गेले 15 वर्ष BCCI आणि MCAच्या अंपायरिंगच्या पॅनलवर कार्यरत आहे आणि जवळजवळ 200 पेक्षा जास्ती मॅच मध्ये त्यांनी अंपायरिंग केलेलं आहे. आणि हे सर्व सॉफ्टवेअर इंजिनियरचा जॉब सांभाळून केवळ एक छंद म्हणून, बरं का? तर अक्षय, लेट्स स्टार्ट अवर मॅन्डेटरी ओव्हर्स. येस प्लीज. मला सांग, जर का कुठल्याही प्लेअरच्या कॉस्ट्युम मध्ये बॉल अडकला तर तुमचा नियम काय म्हणतो? प्रसन्न, चांगला प्रश्न आहे. ह्याच्याबद्दल WG ग्रेस तुला माहिती असतील की इंग्लंडचे बऱ्याच वर्षांपूर्वी झालेले ग्रेट बॅट्समन होते. तर त्यांच्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. जवळपास 125 ते 150 वर्षांपूर्वी असेल, इंग्लंडमध्ये ते वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन ऍट दॅट टाइम असे ते होते. ते एका क्लब लेवल किंवा काउंटी लेवलची मॅच खेळत होते आणि पूर्ण थंडीचे दिवस होते. बरेच कोट काय, स्वेटर काय असं घालून खेळाडू खेळत होते. त्यावेळी बॅटिंग करत होते ते ग्रेस साहेब आणि बॉलरने बॉल टाकला, यांनी मारला, बॅटची एज लागून बॉल वरती उडाला आणि समहाऊ तो बॉल जेव्हा खाली आला तेव्हा त्यांच्या कोटात तो जाऊन अडकला. ह्याच्यानंतर एकदम त्या क्लोजिंगला कोणी फिल्डर्स नव्हते. बऱ्यापैकी क्लोजिंगचा जो फिल्डर होता तो त्यांच्या जवळ धावत आला. त्यांना कळलं हे कशाने धावतोय. मग ते ग्रेस सर पण धावायला लागले. मग ग्रेस पुढे, फिल्डर मागे, हे धावतायत, त्यांच्या मागे फिल्डर धावतायत. असा एक कॉमिक सीन मैदानावर झाला. आणि मैदानावरची इतर सगळी माणसं म्हणजे सगळे फिल्डर्स प्लस दोन्ही अंपायर्स विचार करतात चाललंय काय, व्हॉट इज दिस कॉमिक सीन गोइंग ऑन. आणि अंपायर्स विचार करतात चाललं याच्यात काही झालं तर आपण काय करायचं हे त्यांच्या मनात. आणि हे धावत धावत ते बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचले आणि बाउंड्री लाईन पर्यंत गेल्यावर त्यांनी आपल्या शरीरातला बॉल असा बाहेर काढला. आणि मग ते अंपायरच्याकडे आले. ते म्हणाले, दिस फिल्डर wanted to catch the ball because I had hit it. Correct. Now I am claiming that I have hit a 6. ओके. त्याच्यानंतर ह्या घटनेनंतर त्या मैदानावरती त्यावेळी काय झालं, त्यांनी काय निर्णय घेतला त्याच्याबद्दल काही कोणाला माहित नाहीये. पण वन थिंग इज फॉर शुअर, ह्याच्यानंतर जे कस्टोडियन्स ऑफ द लॉ होते त्यांनी ह्या घटनेबद्दल बरीच चर्चा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक नियमांमध्ये लिखित स्वरूपात आणलं की इफ अ बॉल while in play lodges in the clothing of a player or even umpire, then it becomes a dead ball. हे डेड बॉलची डेफिनेशन त्यावेळी आली. व्हेरी फनी अँड इंटरेस्टिंग. व्हेरी फनी अँड इंटरेस्टिंग. काय रे, हे मुंगूस बॅट काय प्रकरण आहे रे? म्हणजे आम्ही फक्त साप आणि मुंगूसा विषय ऐकलाय बाबा. ते काय आहे मुंगूस बॅट? खरे प्रसन्ना, मुंगूस बॅटच्या आधी मी फक्त बॅट ह्याच्याकडे येतो. कारण बॅट ह्याच्याबद्दल एक मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती 1979 साली आणि त्याच्यानंतरही नियम बदलला होता. पटकन सांगतो, बऱ्याच जणांना आपल्याला माहिती असेल की डेनिस लिली 1979 साली इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट मॅच मध्ये अल्युमिनियम बॅट घेऊन आला
अल्युमिनियम बॅटने त्याला काय फायदा मिळाला कसं दॅट गॉड नोज, पण त्यांनी अपोजिंग कॅप्टन जो त्यावेळी होता माईक ब्रेअरली, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि म्हणाला की दिस इज जस्ट नॉट डन वगैरे म्हणाला. अंपायर्स परत त्यांना तेच की अनफोर्सिन इन्सिडेंट त्यांच्यासमोर घडतोय. मग त्यांनी एकमेकांमध्ये जरा डिस्कस केलं आणि मग त्यांनी सांगितलं की ही जी बॅट आहे दॅट डज नॉट फिट इन द ट्रॅडिशन्स ऑफ द गेम, असं करून त्यांनी त्यांना बदलायला लावली. त्याच्यानंतर लिली चिडला, त्यांनी बॅट फेकली वगैरे झालं सगळं. प्रॉबॅबली त्याच्यावरनं इन्स्पायर होऊन ते मॅच आणि सिरीजही जिंकून दिली वगैरे ते सगळं झालं. पण या घटनेनंतर परत एकदा जे लॉ मेकर्स आहेत ते त्यांनी डेलिबरेट केलं ह्याच्यावरती की काय असं काय आपल्या लॉ मध्ये असं काय नाहीये ज्याच्यामुळे हे लूपहोल्स बाहेर निघत आहेत. तर त्यांना हे कळलं की बॅटच्या लांबी रुंदीबद्दल बोललोय आपण, पण मटेरियल बद्दल काहीच बोललो नाहीये. मग त्यांनी त्या कायद्यामध्ये आणलं की ब्लेड ऑफ द बॅट विल बी मेड ऑफ वूड, हे त्यांनी आणलं. म्हणजे हे आणि त्याच्यानंतर हेही त्यांनी आणलं की हँडल अँड ब्लेड ऑफ द बॅट हे सगळं त्यांनी आणलं. आणि हँडलचे डेफिनेशन, ब्लेडचे डेफिनेशन किती पाहिजे हे सगळं त्यांनी त्याच्यात दिलंय. ते टेक्निकल डिटेल्स आहेत, ते लेट्स डोंट वरी अबाउट इट. पण ही अशी एक घटना घडली ज्याच्यामुळे हा नियम सुधारित करण्यात आला. तर अशी ती त्यावेळेची घटना आहे. आणि आता तुझ्या मुंगूसकडे मी येतो की हे 1900 साली झालं. मुंगूस तर आत्ता म्हणजे 2010 साली मॅथ्यू हेडन ही मुंगूस बॅट बरीच वापरली. एक जस्ट सांगतो तुम्हाला की ही जी बॅट आपली नॉर्मल बॅट आहे, मुंगूस बॅट म्हणजे त्याचं हँडल जास्त असतं, मीट ऑफ द बॅट कमी असतं त्याचं. म्हणजे त्याचा जो हिटेबल एरिया कमी एरियामध्ये तो हिटेबल एरिया तो आलेला असतो. त्यामुळे त्यांना जे हॉरिझॉन्टल बॅट ते म्हणतात ना, ही कॅन स्विंग द बॅट, आणि तो शॉट मारायला पॉवर पॅक शॉट मारायला मदत होते. पण त्याचा एक ड्रॉबॅक पण आहे की फुल लेंथ बॉल, यॉर्कर लेंथ बॉल टाकला तर ते एवढं मोठं हँडल आणि मीट ऑफ द बॅट कमी, त्यामुळे तो डिफेन्स करायला किंवा यॉर्कर लेंथ बॉल खेळायला तो कठीण जातो. आणि तो एक मात्र ड्रॉबॅक होता. आणि मॅथ्यू हेडन एक्सपिरियन्स इट बोथ प्लस ऍज वेल एज मायनस ऑफ द मुंगूस बॅट. म्हणजे प्रत्येक वेळी त्याला फ्री हिटच्या वेळी तो मुंगूस बॅट आणायचा एका बॉलवरती, जे काय 4-6 मारायचा आणि ती बॅट परत जायची. एकदा तो सुपर ओव्हर मध्ये खेळायला आला तेव्हा काय फ्री हिट वगैरे नव्हती, आउट झाला तर आउट. आणि त्या बॉलरने बरोबर साऊथ आफ्रिकेचा बॉलर होता, त्याने फुल लेंथ बॉल टाकला यॉर्कर लेंथ, आणि त्याला तो पहिल्याच बॉलला बोल्ड झाला. तर असं हे त्या मुंगूस बॅट बद्दल आहे की त्याचा हिटेबल एरिया जास्त असतो, जो स्वीट स्पॉट ऑफ द बॅट म्हणतो तो जास्त असतो. त्यामुळे इट हेल्प्स यू टू प्ले अ पॉवर पॅक शॉट. पण मग त्याचं मग लेंथवर रिस्ट्रिक्शन आणली का? त्यावेळी नव्हती, नंतर आणली. 2010 नंतरच्या 1-2 वर्षांमध्ये त्याच्यावरही रिस्ट्रिक्शन्स आली आणि मग मुंगूस बॅट वॉज इनव्हॅलिडेटेड, ही नियमांमध्ये बसत नाही असं जाहीर केलं. ओके, म्हणजे मुंगूसाला सापाने मारलं. येस. ओके. तर त्याच्या पुढे जाऊन मी एक सांगेन की बॅट मध्ये अजून एक निर्णयांमध्ये एक थोडा बदल आला. जरा बॅट ने आपल्याला बॉल गेज माहितीये, तसं बॅट गेज पण आलं. बॉल गेज माहिती असेल की ते अंपायर तुम्ही 2 गोल बघता, एखादा बॉल जातो एखादा जात नाही, तसंच बॅट गेज पण आलं. आणि बॅट गेज हे एक असं हॉलो एक गोष्ट आहे, जे फोटोत पण तुम्ही बघू शकता. दॅट दिस बॅट हॅज टू पास थ्रू द गेज कम्प्लिटली, आणि हे गॅज इकडनं बाहेर फेकतं. इकडनं आत टाकणार आणि इकडनं बाहेर काढणार. म्हणजे ह्याचा जो थिकनेस आहे त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आलंय. तो टेस्ट म्हणजे तुम्ही भरपूर थिक बॅट घेतली आणि तसं तुम्ही आता करू शकत नाही. म्हणजे गेज मधनं बॅट पास नाही झाली तर ती इनव्हॅलिड आहे. येस. आणि एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो ह्याचा की 2017 साली हा नियम आला तेव्हा इंटरनॅशनल मॅचेस मध्ये एव्हरी बॅट हॅड टू बी मेजर्ड विथ द गेज. पण डोमेस्टिक मॅचेस इन्क्लुडिंग ज्युनियर मॅचेस त्याच्यात मॅच रेफरीला जर का वाटलं, संशय आला तरच तो एखादी बॅट चेक करेल, असा एक गाईडलाईन्स बीसीसीआयने आम्हाला दिली होती. आणि आम्ही ॲज अ अंपायर समितीकडे असतोच, पण मॅच रेफरीचा हे प्रेरोगेटिव्ह आहे. ह्याच्याबद्दल एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुला की अंडर 19 मॅच होती ज्युनियर, आसाम झारखंड अशी काहीतरी ईस्ट मध्ये मॅच होती. आणि कोच आमच्याकडे आले मॅचच्या 1 दिवस आधी 2-3 बॅट्स घेऊन आले आणि सांगितलं साहेब जरा चेक कर सकते हो क्या. मी मॅच रेफरीला रिक्वेस्ट केली, तो म्हणाला की येस वी कॅन चेक. एक बॅट घेऊन तो चेक करत होता आणि एक प्लेअर येऊन एकदम कावरा बावरा होऊन आमच्या समोर उभा होता. काय झालं, मी त्याला विचारलं येस क्या चाहिए आपको. सर ये बैट मेरा है. जरा भीतिदायक आवाजात त्यांनी सांगितलं. म्हटलं ठीक है हम चेक कर रहे हैं. नहीं सर ये अगर आपने गलत करा दिया तो मेरे पास नया बैट लेने के लिए पैसे नहीं है.
इट वॉज टचिंग एक्सपिरियन्स. Yeah, very touching. म्हटलं असं गरीब ह्याच्यातनं ते मुलं आलेली असतात. तर आम्ही पण म्हणजे मॅच रेफरीला पण आम्ही शेवटी सांगितलं की जर का कट टू कट असेल तर विल स्टील ती बॅट आपण पास करूया. आणि मॅच रेफरी पण लगेच म्हणाला की येस वी डोंट वॉन्ट टू पेनलाइज हिम जस्ट फॉर दिस थिंग. आणि ती बॅट व्यवस्थित पास पण झाली, काही प्रॉब्लेम आला नाही. पण त्याच्यातनं आम्ही कोचला एक रिक्वेस्ट केली की असं हे जे काही घटना, ह्या जे काही चेकिंग वगैरे आहेत हे तुम्ही सीझनच्या आधी करा, म्हणजे मॅचच्या वेळी त्यांच्यावर हे ऍडेड प्रेशर यायला नको. अर्थात कोचेससाठी नवीन होतं, कारण अख्खा नियमच नवीन होता. कोचेस, प्लेयर्स, अंपायर्स, रेफरीज सगळ्यांसाठीच हे नवीन होतं. त्यामुळे फॉर एव्हरीवन इट वॉज अ फर्स्ट टाइम अँड देयर वॉज अ लेसन लर्न फ्रॉम दिस. येस. पण व्हेरी टचिंग अँड व्हेरी सेन्सिटिव्ह इन्सिडेंट. पण मला एक सांग, म्हणजे बॅट ही प्रत्येक प्लेअरला स्वतःच्या पैशाने आणावी लागते की इट इज फायनान्स बाय क्लब? नाही, किट देतात पण बॅट देत नाही. ओके, हे नवीन नॉलेज झालं, हो. हे माहिती नाही. अरे हे व्हॅसलिन प्रकरण काय आहे रे? व्हॅसलिन आपल्या सगळ्यांना टॅम्परिंग ऑफ द बॉल ही संज्ञा ऐकलेली असेल. येस, म्हणजे माहितीये की बॉल काहीतरी करून बदलायचा सो दॅट इट विल हेल्प यू. करेक्ट. त्याला क्रिकेटच्या नियमांमध्ये नाव आहे चेंजिंग द कंडिशन ऑफ द बॉल. काय करतोय मी? रब करतोयस, मी करत होतो तसा. हे नियमांमध्ये अलाउड आधी पण होतं, आताही आहे. थोडा फरक झालाय त्याच्यात. ओके. आधी काय होतं, अ प्लेअर कॅन वाईप द बॉल विथ अ क्लॉथ. प्रत्येक जण तू बघितलं असेल इकडे टॉवेल लावून विथ हिज ओन क्लॉथ. विथ हिज ओन क्लॉथ ते करत होता. पण नंतर त्यांच्या नोहाव मधल्या जे काही चाणक्य लोकांनी हे टिकलं की ते काय करतायत, ते फक्त का हे नाहीये, रब करत नाही. हा फक्त साधं कपडा नाहीये, तर त्याच्या आतमध्ये वेल्क्रो लावलाय. ये पर्दे के पीछे क्या है? क्या है? हा. ओके. आणि ते वेल्क्रो जर खडबडीत सरफेस असतो, त्या खडबडीत सरफेस बॉलला लागला तर एव्हरीवन नोज व्हॉट विल हॅपन. ओके. आणि हे जे लूपहोल जे प्लेयर्स एक्सप्लॉइट करत होते, त्याच्यामुळे एक नवीन नियम आला किंवा तो नियम थोडासा बदलला. अ बॉल कॅन बी वाइप्ड विथ अ क्लॉथ विच इज अप्रूव्ड बाय द अंपायर. अप्रूव्ड अँड प्रोव्हाइडेड. अप्रूव्ड ऑफकोर्स, कारण अप्रूव्ड बाय द अंपायर म्हणजे अंपायरकडे राहणार, तो बॉल वाईप करायला देणार आणि अंपायरला परत देणार. ओके. आणि याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं तर असं होईल, मान्यता प्राप्त फडक्याने बॉल पुसू शकतो. मान्यता प्राप्त फडके. अप्रूव्ड बाय द अंपायर, मान्यता प्राप्त फडकं. ओके. 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 व्हेरी इंटरेस्टिंग. आणि हा नियम 2017 साली हा बदलला गेला. ओके, म्हणजे काहीतरी स्टँडर्डायझेशन झालं. मला सांग रे, ते बरेच आम्ही बघतो बॉल स्टंपला लागतो पण बेल्स पडत नाही, त्यामुळे बॅट्समनला नॉट आउट दिलं जातं. ही काय भानगड आहे रे? ह्याचाही तुला मी एक किस्सा सांगतो. ओके. एक घटना, वियर्ड घटना अशी घडली आहे. साधारणपणे अनेक 40 वर्ष झाली असतील. ऑस्ट्रेलियामध्ये टोटल हीट म्हणजे 40-45 वगैरे तापमान असेल आणि ते नवीन बेल्स घेऊन, नवीन स्टंप्स, बेल्स हा सेट घेऊन इंटरनॅशनल मॅच मध्ये हे खेळत होते. इंटरनॅशनल किंवा डोमेस्टिक कुठल्या तरी एका ह्याच्यात, पण मोठ्या लेवलच्या मॅच मध्ये झालं असं की 3 स्टंप्स 2 बेल्स हा आपला सेट आहे. बॉलरने बॉल टाकला, बॅट्समन ट्राईड टू प्ले द बॉल, ही मिस्ड इट, बॉल वेंट ऑन टू द मिडल स्टंप. मिडल स्टंप पूर्णपणे वाकला. हो. आणि दोन्ही बेल्स काय त्यावेळी कोणाला कळलं नाही, पण दोन्ही बेल्स स्टंप्सच्या वरती जशाच्या तशा. त्या 2 स्टंपवर 2 बेल तशाच राहिल्या आणि मधला स्टंप वाकला. पण बेल्स कशा काय राहिल्या तशाच? पण त्याच्या आधी मला सांग की तुला काय वाटतंय की बॅट्समन बोल्ड आहे? ऍक्च्युली बेल्स पडल्या नाहीयेत पण स्टंप वाकलाय. Obvious वाटतंय म्हणजे तुला? ऑब्वियस वाटतंय मला की बॅट्समन बोल्ड आहे म्हणून. ऍक्च्युली तो नॉट आउट होता आणि त्याचा निर्णय पण नॉट आउट होता आणि दॅट वॉज ऍज पर लॉ इट इज नॉट आउट. कसं काय? कारण नियम हा आहे की स्टंप्सवरच्या ज्या 2 बेल्स आहेत, कमीत कमी एक बेल पूर्णपणे इट शुड बी डिसलॉज फ्रॉम द स्टंप्स. ते माहिती आहे असा. आणि जर का त्या दोन्ही बेल्स वरती राहिल्या आणि जर का बॉल स्टंपला लागला तर अख्खाच्या अख्खा स्टंप अप्रूव्ड झाला पाहिजे. ओ, म्हणजे उखाडणं जरुरी आहे. येस. आणि बऱ्याचदा रनआउट मध्ये तू बघितलं असेल की दोन्ही बेल्स एका थ्रो मध्ये पडलेले असतात आणि नंतर मग बॅट्समन किंवा विकेट किपर बॉल हातात घेऊन स्टंप उखाडतो. करेक्ट. ओके. ओके. तर या केसमध्ये स्टंप उखाडला गेला नाही
म्हणून तो बॅट्समन नॉट आउट होता. म्हणजे स्टंप वाकला पण उखडला गेला. हा, पण बेल्स कशा काय तशा राहिल्या? ऍक्च्युली त्याचं कारण हे सांगितलं जातं की इतकी हीट होती आणि त्या बेल्सचं पेंट नवीन होतं आणि त्या हीटमुळे ते वितळलं गेलं आणि ते स्टंपला पण चिकटून राहिलं आणि एकमेकांना पण चिकटून राहिलं. पण अशी एक वियर्ड केस घटना घडली होती. त्याच्यानंतर परत कधीही अशी इतिहासाच्या म्हणजे क्रिकेटच्या इतिहासात घडली नाही अनेक वर्ष, अंटिल 2017 मध्ये अशी घटना घडली. आता ती इंग्लंडमध्ये घडली. त्यावेळी हीट होती का नाही मला माहित नाही, पण त्यावेळी पण असंच झालं. पण त्यावेळी फरक हा होता की तो स्टंप उखाडला गेला, त्यामुळे त्या बॅट्समनला आउट दिलं गेलं. ओके, पण या बेल्सच्या चिकटण्यावर किंवा ते चिकटू नयेत म्हणून वापरायचं केमिकल पेंट याच्यावर काही स्टँडर्डायझेशन नाही, त्याच्यावर काही स्टँडर्डायझेशन नाहीये आणि हा इन्सिडेंट झाला म्हणून तो नियम बदलला असंही काही नाहीये. आणि अजूनही आपण बऱ्याचदा बघतो की स्टंपला बॉल लागतो खेळताना किंवा रनआउटच्या वेळी पण लागतो, बॅट्समन खेळल्यावर बॉल लागतो, तो ऍक्च्युअली तो बोल्ट झाल्यात जमा असतो, पण बेल्स थोड्याशा हलतात आणि परत जागेवरच राहतात. पण तरी त्याला नॉट आउट देतात आणि त्यावेळी तो नॉट आउट आहे कारण त्या खाली पडल्या नाही. ओके ओके, व्हेरी वियर्ड इन्सिडेंट. येस, व्हेरी मच. ओके, त्या इंडो पाकच्या मॅच विषयी सांग ना. काहीतरी बॅड लाईट कंडिशन्स होत्या आणि तरी सुद्धा इंडियन प्लेयर्स, इंडियन साइड प्रिफर्ड बॅटिंग. तू वर्ल्ड रेकॉर्ड चेसचं म्हणतोय हा, करेक्ट. ढाक्याला जे आपण फायनल जिंकलो होतो, 300च्या वरती चेस केला. ओके, ठीक आहे. पण त्याच्या आधी तू आता म्हणालास की बॅड लाईट होता, तर त्या बॅड लाईट वरती मी आधी येतो. तू प्रश्न विचारस त्याच्यात पण एक ऑब्व्हियस आहे की बॅड लाईट म्हणजे संध्याकाळची वेळ, डार्कनेस, म्हणून तू बॅड लाईट म्हणतोय. ऍक्च्युली बॅड लाईट डझंट नेसेसरी मीन अ डार्कनेस. आणि माझ्या स्वतःच्या मॅच मध्ये झालेलं आहे की गोव्याला मॅच चालू होती, त्यांच्या परवरीला अकॅडमीच्या ग्राउंडवरती चालू होती आणि त्या स्टेडियमला एक एक्सटेंडेड शेड होती. त्या शेड वरती काहीतरी असं त्यांचा रिफ्लेक्टिंग मटेरियलचं काहीतरी एक असं एक होतं. आणि मॅचच्या आधीच्या दिवशी आम्हाला असं जराही असं काही वाटलं नाही की त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकेल. पण मॅचच्या पहिल्याच दिवशी दुपारी साधारण 3-3:30 ला जेव्हा उन्हं उतरायला लागतात त्यावेळी बरोबर सूर्याची किरणं त्या पार्ट वरती ती जात होती आणि तिकडनं रिफ्लेक्ट होऊन बॅट्समनच्या आय लाईन मध्ये येत होती. त्यामुळे व्हाईल प्लेइंग द बॅट्समन हॅड द टोटल सनलाइट गोइंग इन हिज आईज अँड ही कुड नॉट प्ले द बॉल, ही कुड नॉट साइड द बॉल. येस, आणि त्यामुळे गोव्यासारख्या ठिकाणी दुपारी साधारण 3-3:30च्या लख्ख उन्हामध्ये आमच्या म्हणजे बीसीसीआयच्या लाईव्ह साईट वरती एक अशी नोंद होती की मॅच हॅज बीन सस्पेंडेड ड्यू टू बॅड लाईट. व्हेरी स्ट्रेंज. नॅचरल लाईट वॉज अबंडंट. Yes. आणि साधारणपणे हे एक 15-1 मिनिटं चाललं, कारण त्याच्यानंतर लगेच ते आमचे हेल्पर्स जे होते त्या सगळ्यांनी त्याच्यावरती ताडपत्री टाकल्या, चादरी वगैरे टाकल्या असतील, तर सगळा पार्ट कव्हर केला आणि मग मॅच साधारण 15 मिनिटांनी चालू झाली. अँड वी मेड अप द टाइम, कारण तेवढं जो काही वेळ गेला तेवढा आम्ही एक्सटेंड करू शकतो, हे नियमांमध्ये आहे. पाकिस्तानच्या मॅच त्याच्यावरती आता येतो की आता मी सांगितलं त्याप्रमाणे तुला कळलं की बॅटिंग साईडला तो जास्त प्रॉब्लेम आहे. तर हे लॉजिक वापरून आधी आपला जो नियम होता की असा जर का काही लाईटचा काही प्रॉब्लेम असेल तर मॅच चालू ठेवायची की नाही हा अधिकार किंवा हे ऑप्शन बॅटिंग साईडला होतं. 3 गोष्टी आहेत. एक तर लख उजेड आहे, नो इश्यू, बॅट्समन कॅनॉट अपील अगेन्स्ट द लाईट. एकदम डार्कनेस आहे, ऑब्व्हियस आहे की तुम्ही खेळू शकत नाही, अंपायर विल देमसेल्व्स से की वी हॅव टू स्टॉप द गेम. आदली मधली कंडिशन असेल की खेळू शकतो पण मे बी कम्फर्ट लेवल कमी आहे, अशा केसमध्ये फक्त बॅटिंग साईडकडे हे ऑप्शन होतं. ही कॅन अपील अगेन्स्ट, म्हणजे ही कॅन गो ऑफ ऑर दे कॅन कंटिन्यू बॅटिंग साईड. आणि ह्याचं लॉजिक हे सांगितलं की बॅटिंग साईड वॉज इम्पॅक्टेड साईड म्हणून त्यांना ऑप्शन दिलं होतं. पण दे डिड नॉट यूज इट फॉर देअर सेफ्टी अँड सिक्युरिटी. मोस्ट ऑफ द टाइम्स मॅचची कंडिशन काय आहे, आपल्याला काय केलं तर फायदेशीर आहे, त्याच्याप्रमाणे ते हा निर्णय घ्यायला लागले. आणि तू जी मॅच म्हणतोयस त्याच्यात सुद्धा बॅटिंग टफ होती, लाईट कमी होत होता, पण तो अशा इंटरमिजिएट कंडिशन मध्ये होता. त्यावेळी मॅच थांबवली असती तर पाकिस्तान जिंकत होते. 314चं काहीतरी टार्गेट होतं आणि इंडियन टीम कंटिन्यूड द गेम. आणि नंतर ते गेम झाला जस्ट अबाउट व्हेन द लाईट बिकम टोटली डार्क. त्या कंडिशन मध्ये ज्याच्या जस्ट आधी ती मॅच संपली
आणि सकलेन पुस्तकच्या लास्ट ओव्हरला काहीतरी तिसऱ्या चौथ्या बॉलला बाउंड्री मारून ऋषिकेश कानेटकरने आपल्याला जिंकून दिलं होतं. हो. आणि ते त्यावेळेचं वन डे मधलं चेझिंगचं वर्ल्ड रेकॉर्ड होतं. वर्ल्ड रेकॉर्ड होतं आणि प्लेड अंडर नॉट सो गुड Not so good light, yes. पण इंडियन्स प्रेफर्ड. Play- पण त्याच्यामुळे तू म्हणतोस काहीतरी नियमामध्ये बदल आला. त्याच्या म्हणजे ही एक कंडिशन होती. अशा अनेकदा हे अशीच घटना घडली ओके. की ह्याच्या अशाच कंडिशन अशाच प्रकारे तो रूल वापरला गेला बॅटिंग साईडकडनं. मग नंतर आयसीसीने हा रूल बदलला आणि त्यांनी सांगितलं की हे जे काही म्हणजे लाईटचं येस ऑर नो हा अधिकार पूर्णपणे अंपायरच्या अखत्यारीत बॅटिंग असेल. साईडकडनं काढून घे. बॅटिंग साईडकडनं काढून घेतल्या. कारण द पूर्ण लॉजिक वॉज गेटिंग डिफाईड की तुम्ही सेफ्टी सिक्युरिटीसाठी म्हणताय पण ते आपल्या ऍडव्हान्टेजसाठी किंवा आपल्या प्रोटेक्शनसाठी तो वापरताय, म्हणून तो त्यांनी बदलला. ओके अक्षय, तुझ्या करिअरमध्ये अंपायरिंगच्या करिअरमध्ये तू बऱ्याच सेलिब्रिटी प्लेयर्सना सुद्धा ऍज अन अंपायर हँडल केलं असेल. तर त्या संदर्भात काही अनुभव सांग ना तुम्ही पर्सनल. अनुभव तसे बरेच आहेत. सगळ्यात एक मी अनुभव सांगेन म्हणजे अंबलनेस पर्सॉनिफाईड असं मी त्याचं वर्णन करू शकेन. जवळपास एक 10-11 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. राहुल द्रविड त्यावेळी तो रिटायरमेंटच्या जवळ आला होता आणि शेवटच्या 1-2 सिरीजची प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून तो बँगलोरला चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये आला होता. आणि आमची त्यावेळी कर्नाटकची टीमची मॅच चालली होती आणि आत्ताचे जे करंट प्लेयर्स आहेत कर्नाटकातले के.एल. राहुल, मयांक अगरवाल हे सगळे जण त्याच्यात खेळत होते. करुण नायर होता, अजून त्याचे बॉलर्स पण काय श्रेयस गोपाल वगैरे होते, हे खेळत होते सगळे. आणि मॅचच्या आदल्या दिवशी आमची नेट प्रॅक्टिस चालू होती. तर नेट प्रॅक्टिस मध्ये आम्ही अंपायर्स म्हणून उभे होतो. दॅट इज अवर प्री मॅच रुटीन. तर जवळपास आम्ही बघतोय की अर्धा पाऊण तासांची नेट प्रॅक्टिस वगैरे चालू आहे आणि पूर्ण पॅड्स वगैरे घालून राहुल द्रविड बाजूला उभा होता आणि बराच वेळ तो एकंदरीत नेट्स वगैरे ते बघत होता आणि ऑब्झर्व करत होता. त्याचं अनालिसिस काहीतरी चालू होतं. आणि आमची सगळी नेट प्रॅक्टिस संपल्यानंतर तो आमच्याकडे आला. पहिल्यांदा कोचला विचारलं की त्याची परमिशन घेतली की आय वुड लाईक टू हॅव अ नॉक, मी प्लीज जाऊ का, अशा प्रकारे विचारलं. नंतर आम्हाला दोघांना, आम्ही दोघं अंपायर्स होतो, आम्हाला दोघांना त्यांनी विचारलं सर मे आय प्लीज गो इन. तर वी वर डिलायटेड. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल एवढा आणि त्यावेळेचा रिसेंटली म्हणजे तेव्हा तो कॅप्टन नव्हता पण एक ग्रेटेस्ट प्लेअर तो कायमच होता. तर आम्ही फक्त एवढंच म्हटलं की प्लेजर इज ऑल अवर्स. तर त्या ज्या काही 15-20 मिनिटं त्यांनी जी बॅटिंग केली आणि ऍज अ अंपायर मी बॉलर साइड अंपायर म्हणून मी त्याचं बॅटिंग बघत होतो, तर तो अवर्णनीय अनुभव होता. आणि अजून एक सांगतो त्याच्यात की 1-2दा त्या बॉलर्सनी त्याची एज पण काढली आणि तो पर्टिक्युलर शॉट एक प्रॅक्टिस करत होता, त्याच्यात 1-2दा एज काढली. पण बॉलर्सची त्यांची पण एक मेंटॅलिटी मी बघितली की मोठ्या प्लेयर्सच्या अगेन्स्ट खेळताना ते कधीही म्हणजे दे आर वेल विदिन देअर बाउंड्रीज, की ते कधीही म्हणजे एक्सेसिव्हली सेलिब्रेट करत नाहीत किंवा त्यांना काही रिॲक्ट करत नाहीत, यस वगैरे असं काही करत नाहीत. ठीक आहे, एज आली मी परत जातो, परत पुढचा वर टाकतो, इतक्या साध्याने खेळतात. आणि हेच मॅचेस मध्ये पण असंच होतं की अपोजिशन मध्ये जर का एखादा चांगला प्लेअर असेल तर अशाच प्रकारे होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आम्हाला राहुल द्रविड थँक्स म्हणून गेला आणि कोचला पण थँक्स म्हणाला. पण त्यांनी हे त्याच्या मनात हे होतं की ही मॅच माझी नाहीये, मॅच आधी महत्वाची आहे. मी राहुल द्रविड असेल किंवा कोणीही असेल, पण आय शुड नॉट बी इंट्रुडिंग इन द मॅच प्रिपरेशन अँड मॅच प्रॅक्टिस ऑफ ऑल द स्टेक होल्डर्स, प्लेयर्स, कोचेस, अंपायर सगळ्यांच्या मध्ये मी जाणं योग्य नाहीये. आणि मी योग्य त्या खबरदारी घेऊन त्यांची परमिशन घेऊन मगच मी जाईन, भले मी इंडियाचा कॅप्टन आणि ग्रेटेस्ट प्लेयर्स वगैरे असेल. ही जी मॉडेस्टी बघायला मिळाली ना, ती नम्रपणा फक्त मराठी माणसामध्ये. राहुल द्रविड मराठीच आहे बरोबर. आणि त्याचा हा एक अनुभव आहे, इतरही त्याचे काही काही अनुभव आहेत, पण हा एक मला मुद्दाम असं सांगावा असा वाटला. आणि प्रत्येक वेळी हा अंबलनेस पर्सनिफाईड मला जाणवला. 1-2दा मी इंडिया ए ची मॅच केली होती तेव्हा सुद्धा तो अशाच प्रकारे अंबलनेस पर्सनिफाईड होता. स्वतःच्या टीमच्या मिस्टेक्स तो स्वतः कबूल करत होता, विच इज जनरली नॉट सीन इन द कोचेस. व्हेरी गुड, थँक्स. इट वॉज ग्रेट. अक्षय, आपण बऱ्याच नियमांची चर्चा केली. आता आम्ही तर लेमन आहोत, त्यामुळे आम्हाला काही नियम माहिती होते, काही तुझ्यामुळे कळले. पण असं कधी तुला अनुभव आलेत का रे की सेलिब्रिटी प्लेयर्स, मोठे मोठे फेमस प्लेयर्स, त्यांना आयदर नियम माहितीच नाही किंवा रागाच्या भरात किंवा खेळाच्या टेम्परामेंटच्या भरामध्ये ते यातले काही नियम विसरून त्यांच्या अजून काही असं विचित्र कृत्य घडले, असे काही एक्झाम्पल्स आहेत का? दोन्ही उदाहरणं सांगतो तुला, तू विचारल्याप्रमाणे. एक माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि एक
माझा स्वतःचा एक्सपिरियन्स नाहीये, कारण माझ्या जन्माच्या आधीचा असेल तो, पण एक तो सांगतो मी. ओके. तर पहिल्यांदा मी सांगेन ते सिनियर प्लेयर्स, अगदी वेल नोन इंटरनॅशनल प्लेयर्स, दे आर एन्क्वायरिंग अबाउट द रूल्स. ओके. युवराज सिंग एकदा मॅच खेळत होता, पंजाब विरुद्ध हरियाणाची मॅच चालू होती आणि अमित मिश्रा बॅटिंग करत होता ओके. आणि युवराज सिंग फिल्डिंग करत होता आणि बॉलरने बॉल टाकला, अमित मिश्राच्या काहीतरी ग्लोवला लागला, वरती उडाला, त्याच्या हेल्मेटला लागला, कॅच घेतला आणि मी आउट केलं. ओके. अमित मिश्रा आतमध्ये गेला आणि युवराज सिंगनी फिल्डिंगच्या इकडनं जेव्हा विकेट पडली तेव्हा मला येऊन विचारलं की सर वो हेल्मेट का लगा तो नॉट आउट होता है ना. तर मी त्याला सांगितलं की आई नो वेयर यू आर कमिंग फ्रॉम. अगर फील्डर के हेलमेट के लग के कैच हो गया देन इट्स नॉट आउट, बट बैट्समैन के हेलमेट को लग के कैच हुआ देन इट्स आउट. त्यावेळेचा नियम होता, साधारण 2013-14 ची गोष्ट आहे ही. त्यावेळी तो हा नियम होता, पण आता कसाही हेल्मेटला लागून कॅच घेतला तरी तो आउटच आहे. पण हा नियम युवराजला माहित नव्हता म्हणण्यापेक्षा त्यांनी क्लॅरिफाय केला. पण मला पण एक मनात आलं की हा त्याला आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट ही वुड नो दिस रूल. आणि त्या याच्याविषयी काही म्हणजे रागाच्या भरामध्ये किंवा ओके असे पण म्हणजे अगदी क्लब क्रिकेट पासून काय काय अनुभव आहेत, पण ते सांगण्यापेक्षा मी जरा इंटरनॅशनल मध्ये प्रॉब्ली माझ्या जन्माच्या आसपासची घटना आहे ती सांगेन तुला. कारण त्याच्यामुळे असं नाही, पण ती एक घटना अशी होती की ज्याच्यामुळे ती आणि इतर काही घटना त्यांच्यामुळे ते नियम बदलले गेले. तर आपले ग्रेट जे बॅट्समन आहेत सुनील गावस्कर, त्यांच्या बाबतीत घडलेला किस्सा आहे. तर 1981 ला म्हणजे त्यावेळी इंडिया ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच चालू होती. इंडियामध्ये की ऑस्ट्रेलियामध्ये, मेलबर्नला, स्पेसिफिकली मेलबर्नला. ओके. आणि त्या मॅच मध्ये असं झालं की गावस्कर सरांना एलबीडब्ल्यू देण्यात आलं आणि त्यांच्या मते बॅट लागली होती, मग पॅडला लागला आणि त्यामुळे ते थोडेसे नाराज होते. आणि ह्या घटनेच्या आधी सुद्धा त्यांचं स्लेजिंग आणि हे सगळं चालू होतं, ऑस्ट्रेलियन लोकांचं चालूच असतं. एक्झॅक्टली, यु नो. आणि गावस्कर आणि चौहान यांची बरीच मोठी पार्टनरशिप झाली होती. दोघांची अर्धशतक आणि आय थिंक गावस्करचे काहीतरी 60-65%, 80-85 झाले होते आणि चौहानचा पण मोठा स्कोर झाला होता. तर असं एखादं त्यामुळे ते इरिटेट होऊन ते स्लेजिंग झालं असेल. आणि जेव्हा गावस्कर परत जात होते, नाराजी त्यांनी व्यक्त केली नो डाऊट, पण परत जाताना परत त्यांनी काहीतरी एक घृणास्पद काहीतरी त्यांना बोलले ऑस्ट्रेलियन प्लेयर्स, आणि त्यावेळी ही कुड नॉट टेक इट एनिमोर. आणि मग त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांचं मानसिकता अशी होती की आय कॅनॉट टेक इट एनिमोर, वी आर नॉट हिअर टू गेट एनिथिंग लाईक दिस. आणि आपला जो ओपनिंग पार्टनर होता नॉट आउट बॅट्समन चेतन चौहानला पण त्यांनी आपल्या बरोबर घेतलं, चेतन चौहानला बरोबर यायला सांगितलं. आणि एवढा मोठा प्लेअर सांगतोय तर ऑब्व्हियसली ही हॅड टू फॉलो. पण तो जरा रिलक्टंट होता, हळूहळू जात होता आणि गावस्कर रागाच्या भरात जोरात. आणि त्याच वेळी तुला माहितीये का, आपले एक शाहिद दुराणी म्हणून मॅनेजर होते आणि बापू नाडकर्णी आपले त्यांचे असिस्टंट. आणि त्यांना बापू नाडकर्णींना नियमांची पूर्णपणे माहिती होती. ते दोघेही धावत खाली आले आणि चेतन चौहानला त्यांनी अडवलं. पण धावत का आले, म्हणजे गावस्करला शांत करायला की कशा? गावस्करला शांत करायला हे वेगळं कारण असेल, पण मेनली ते आले कारण चेतन चौहान शुड नॉट बी क्रॉसिंग द बाउंड्री लाईन, हे त्यांचं मेन होतं. काय झालं असतं त्यांनी चेतन बाउंड्री लाईन क्रॉस केली असती? जर का क्रॉस केली असती तर अंपायर्स वुड हॅव अवॉर्डेड द मॅच टू ऑस्ट्रेलिया. बिकॉज त्यावेळेच्या रूल प्रमाणे जर का दोन्ही बॅट्समन जर का असे मैदान सोडून गेले देन इट अमाउंट्स टू रिलक्टन्स ऑफ प्ले, रिफ्युजल टू प्ले आणि थोडीफार एन्क्वायरी झाली असती, पण ते वुड हॅव बीन वेल विदिन द राईट्स टू अवॉर्ड द मॅच. म्हणून त्यांनी थांबवलं आणि फक्त एवढंच नाही केलं, त्यांनी पुढच्या नंबर 3चा जो बॅट्समन होता त्याला लगेच आतमध्ये जायला सांगितलं. सो दॅट he was passing on the message that yes, whatever happened is happened, we have no control over it, but let's get on with the game. गावस्करनं हा नियम माहिती होता, रागाच्या भरात हीट ऑफ द मोमेंट मध्ये म्हणू शकतो ते चव्हाणला सांगत गेले. करेक्ट. जबरदस्त इन्सिडेंट आहे. आणि पुढे काय झालं त्या मॅचचं, म्हणजे तुला ऐकायला आनंद वाटेल की त्या मॅच मध्ये वी वेंट ऑन टू विन द मॅच अँड दॅट वॉज अ हिस्टॉरिक विन, ओनली सेकंड टेस्ट विन ऑफ इंडिया in the history of the cricket to be registered on Australian soil.
म्हणजे त्या मॅचच्या विजयाचं श्रेय हे बापू नाडकर्णी आणि त्यांनाही शाहिद जातं, दुराणीला जायला त्यांनाही पाहिजे. जातं. करेक्ट आणि ती पण वी मेड अ कमबॅक, कारण टार्गेट फक्त काहीतरी 100, 150, 140, 145 काहीतरी टार्गेट होतं आणि त्यांना 83 मध्ये कपिल देवच्या चांगल्या बॉलिंगनी त्यांना खोललं होतं. पण आता मला सांग, हे तू एक्सप्लेन केलंस चांगल्या प्रकारे, ह्याच्यामुळे काही नियम तसाच आहे अजून? नाही, नियम बदलला, नक्की बदलला. 2000च्या नंतर जे एडिशन आलं त्याच्यात ते नियम बदलले. 2000 पर्यंत तसाच होता, पण तो नियम बदलला. त्याला ही एकमेव घटना कारणीभूत नाहीये, त्या इतरही अशा काही घटना झाल्या असतील ज्याच्यामुळे त्यांनी एक सारासार विचार केला की हे नियम म्हणजे अवॉर्डिंग ऑफ द मॅच इज अ व्हेरी ग्रेव कॉन्सिक्वन्स इन द गेम ऑफ द क्रिकेट. तर त्याला आपण थोडासा वेळ दिला पाहिजे त्या कृतीला, आणि फक्त एखाद्या कृतीवरून तुम्ही डिफाईन नाही करू शकत. You should give sufficient time for the team, maybe for both the teams, but generally for the aggregate teams, maybe to come back to normal, think about it rationally, and then make a proper decision. म्हणजे थोडक्यात चेतन चव्हाण आताच्या नियमामुळे चेतन चव्हाण जर का क्रीज बाउंड्रीच्या बाहेर गेला असता तर लगेच अवॉर्ड केलं नसती. लगेच मग ती नसती. प्रोसेस आहे की त्यांनी मग कॅप्टनशी बोलले असते, कॅप्टनला विचारलं असतं की दिस पर्टिक्युलर हे तुम्ही जे काय करताय दॅट अमाउंट्स टू रिफ्युजल ऑफ प्ले, आणि मग त्याच्याशी बोलून, आणि इफ ही स्टील परसिस्ट इन दॅट ऍक्शन देन अंपायर्स विल अवॉर्ड द मॅच. म्हणजे मगासचा शांत डोक्याचा राहुल द्रविड पण मराठी माणूस हो. आणि गरम डोक्याची गावस्कर पण मराठी. नाही, पण गावस्कर पण काही गरम डोक्याचे वगैरे असं म्हणू शकणार नाही, पण ह्या केसमध्ये हिट ऑफ द मोमेंट मध्ये झालं ते कोणाचंही, तुझं माझं कोणाचंही होऊ शकतं. त्यामुळे इतक्या ग्रेट माणसाबद्दल आपण असं काही म्हणणं नाही, पण योग्य बरं नाही. झालं सांगितलंच, कारण आम्ही फक्त ती घटना बघितली जी आम्हाला बरोबर, आठवत आहे. व्हिडिओ पण आहे पण त्याच्या YouTube वरती. मागचं हे जे लॉजिक आणि नियम आहे हा तुझ्यामुळे आज कळला. बरोबर. तर फारच इंटरेस्टिंग डिस्कशन झालं अक्षय. ऍक्च्युली असा प्रोग्राम बराच चालू ठेवावा असं वाटतंय, पण ऍट सम स्टेज वी हॅव टू टेक अ ब्रेक. सो आय थिंक आपल्या मॅन्डेटरी ओव्हर्स आता संपलेले आहेत. सो थँक्स अ लॉट. आणि मला वाटतं शेवटी उठताना ते अंपायर काहीतरी बेल्स बेल्स काढतात, तशी तू बेल्स काढून Action करू का? ऍक्शन करून तू इकडे काय आपण स्टम्प्स Stumps घेऊ शकत नाही, घेऊ शकत नाही, पण पण ती तू अशी bells action काढायची, करू शकतो action आपण. कर, आणि काय ते ओव्हर म्हणतात Time. टाइम, तर तेवढं म्हण तू. टाइम. ओके, थँक्यू. आपल्या सर्वांना मराठी आणि हिंदी गाणी ऐकायला, गुणगुणायला आवडतात ना? नक्कीच आवडत असतील. कधी गाण्याचे संगीत तर कधी चाल मनाला मोहून टाकते. कधी कधी तर गायक आणि गायिकेचा आवाज मनावर जादू करतो. पण या सगळ्यात कधी कधी गाण्यांच्या शब्दांकडे काहीसे दुर्लक्ष होते. या पुढच्या कार्यक्रमात प्रसन्न आठले अशाच गाण्यांच्या शब्दांच्या गमती विनोदी पद्धतीने आपल्याला उलगडून दाखवणार आहेत. चला पाहूया. आज ना मस्त गाण्याचा मूड आहे. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल. गायक किशोर कुमार, लता मंगेशकर, करेक्ट. म्युझिक SD बर्मन, करेक्ट. गीतकार कोण आहे? शायर कोण आहे? नाही ना आठवत? या शायर मंडळींना हे बरोबर माहिती की आपल्याकडे कोणाचं लक्षच नसतं, त्यामुळे कधी कधी हे अक्षरशः बागडतात आणि काय वाटेल ते खरडतात. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. कोरस. उद्या जाईल ही हिच्या गावा, हिच्या अंगाला हळद लावा. जाईनच जाईल, डायरेक्ट इनडायरेक्ट. मी माझ्याच, ही हिच्या, डायरेक्ट इनडायरेक्ट. ही इंग्लिश ग्रॅमर मधली डायरेक्ट इनडायरेक्टची कॉन्सेप्ट ना जाम माझ्या डोक्यात घुसत नव्हती. हे गाणं ऐकलं, फंडा क्लिअर. आपल्या काकाचं एक गाणं आहे, काका म्हणजे राजेश खन्ना. आय एम इन लव, यू आर इन लव, ही इज इन लव, शी इज इन लव, कोई है आशिक, कोई महबूब है, वगैरे वगैरे. टू बी या वर्ब्सची प्रेझेंट टेन्स मधली वेगवेगळी रूप शाळेच्या 10 वर्षात जे कळलं नाही ना, ते या एका गाण्याने कळलं. बहुतांश गाण्यांचे विषय प्रेम. आता प्रेम म्हणजे 2 वे ट्रॅफिक की नाही, पण तसं नसेल तर
हे शायर बळजबरी करणार. मांग लुंगा तुझे आसमासे. काय रे, तुझ्या वाटेल त्या मागण्या पूर्ण करायला तो आकाशातला देव तुझ्या तीर्थरूपांचा नोकर आहे काय? तू किसी और की हो न जाना, कुछ भी कर जाऊंगा मैं दीवाना. डायरेक्ट हिंसक धमकी. हल्लीची अशी गाडी सगळी फालतू असतात. आमच्या वेळेला खामोश. तो भोळा भाबडा निरागस चेहऱ्याचा राज कपूर तुमच्याच वेळचा ना? तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. मुश्किल होगी म्हणजे शुद्ध मराठी मी राडा करणार. आणि हा आपला शाहरुख खान कॉन्फिडंट म्हणून उगाच बदला. प्रेमात डोकं गहाण ठेवायचं हे या शायर लोकांनी आपल्याला शिकवलं. जो तुमको हो पसंद वही बात करेंगे इथपर्यंत ठीक आहे. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. अरे किती हा लाळघोटेपणा. माना के गरीब है तंदाना, सूरत से अजीब है तंदाना, फिर भी नसीब है तंदाना, की तेरे करीब है तंदाना. म्हणजे पोरगी आपल्याकडे ठुंकूनही बघत नाही. तिने आपल्याकडे बघावं असं आपल्यामध्ये काहीही नाही. त्याची आपल्याला पूर्ण जाणीव. पण कशावरही समाधान मानायचं. याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. या शायर लोकांचा ना जगावर वगैरे असा भयंकर राग. म्हणजे ते प्रेयसीला काही झालं ना की यांची जगावर आग पाखड सुरू. म्हणजे तो प्रेयसीचा बाप विलन यांच्यावर खुन्नस काढा रे. आम्ही काय तुमचं घोडं मारलंय. म्हणजे प्रेयसीचा अकाली मृत्यू झाला की हे म्हणायला तयार, तू अगर उस जहां से न आई इस जहां को जला के रहूंगा. अरे बाबा, तुझी प्रेयसी नैसर्गिक कारणांनी अकाली मेली, त्यात आमचा काय दोष. अरे काय ही जाळपोळीची अतिरेकी भाषा. हा, तुझ्या समाधानाकरता आम्ही 10 मिनिटं मौन म्हणून उभे राहू, पण आमच्या संसारात आम्हाला जगून दे रे. ह्या शायर लोकांनी ना देवाला सुद्धा सोडलं नाही. छुप जाओ हमारी आंखों में, भगवान की नीयत ठीक नहीं. म्हणजे साक्षात आकाशातल्या देवावर वहम. अरे स्वर्गातल्या रंभा अप्सरा सोडून तुझ्या त्या भुक्कड प्रेयसीकडे बघण्याकरता वेळ तरी आहे का रे देवाला. पण हे शायर असं काहीतरी खरडत गेले आणि आपण ते सहन करत गेलो. त्यामुळे यांचं डेअरिंग अजूनच वाढत गेलं. तम्मा तम्मा लोगे या ओळींचा अर्थ काय. रिसर्चचा विषय आम्ही नाही म्हणावं. अशा कित्येक ओळी आहेत, अशी कित्येक गाणी आहेत ज्यांचा अर्थ म्हणजे रिसर्चचा विषय. इक बस तू ही प्यार के काबिल म्हणजे दीक्षित नेनेबाईंना जगातले सर्व तरुण देखणे पुरुष सोडून दत्त घराण्यातलं ते रत्नच प्यार के काबिल का वाटलं. आम्ही कधी विचारलं. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. असतो एखाद्याचा चॉईस, पण म्हणून आमचा कचरा करायचा. इक बस तू ही प्यार के काबिल सारा जहां है निकम्मा. म्हणजे तुम्ही आम्ही सगळे निकम्मे. एवढा गंभीर आरोप सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. मी ना सर्व समदुःखी मजनूंचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे. निकम्मे ग्रुप. नाही त्या शायरला कोर्टात खेचला ना तर नावाचा मजनू नाही. हा, पण मराठी माणूस म्हणून एका गोष्टीचा मात्र मला अभिमान वाटतो. हा, हे सर्व शायर इव्हिनिंग इन पॅरिस, अराउंड द वर्ल्ड इन $8 असं आपल्याला रमवत असताना आपले मराठी कवींचे पाय मराठी माणसासारखे जमिनीवर खट्ट. त्या तिथे पलीकडे
तिकडे म्हणजे मुंबईच्या प्राईम एरियापासून दूर, म्हणजे वेस्टर्न लाईन घेतली तर ते सफाळे, केळवे रोड वगैरे, सेंट्रल लाईनला कसारा, कर्जत, एवढ्या लांब जाऊन सुद्धा माझी या प्रियेचे फक्त झोपडे. अरे निदान 1 BHK तरी म्हण. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. एवढं गाजलेलं गाणं काय उल्लू बनवले हो. म्हणजे हा कल्याण डोंबिवलीतल्या एखादा भुक्कड नाला तिला दाखवणार आणि म्हणणार, बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे. नाही, पाणी निळ आहे पण ते पोल्युशन मुळे. कुठलं तरी वाळलेलं गवत दाखवून म्हणणार, हे गवत नव्हे ग, पिवळे केशर मळे. अरे लेका, LTA मिळतो ना, अरे मग जा ना त्या बुलबुलाला, चितपाखराला घेऊन काश्मीरच्या टूरला. हनीमून स्पेशल परवडत नसेल तर बजेट टूर घे. पण काय ही दळभद्री लक्षणं. टिपिकल मध्यमवर्गीय मानसिकता. हा, पण याचा अर्थ कल्पनाशक्ती नाही असं नाही. अल्ल्याडट वांगर पल्ल्याडट वांगर मध्येच ख्वालख्वाल दरी, जरा जपून चाल ग पोरी. गेली सांगून ज्ञानेसरी, माणसा परास मेंढर बरी. ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओवी माणसापेक्षा मेंढर बरी असा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रेफरन्स आहे. तुम्हाला जर का कळला ना तर त्या निकमवे ग्रुपवर नक्की पोस्ट करा. थँक्यू. अरुणा ढेरे, मराठी साहित्य क्षेत्रातलं एक सन्माननीय नाव. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध लेखिका. त्यांच्याच एका पुस्तकाचा आणि त्यातल्या नायिकांचा परिचय करून देणारा एक आगळा वेगळा प्रयोग आता आपण गणेशोत्सवाच्या मंचावर करणार आहोत. आपली वाचन संस्कृती कमी होत चालली की काय अशी भीती आपल्या मनात असतानाच अशा पद्धतीचा एखादा प्रयोग या मंचावर केला जाणं हे नक्कीच स्तुत्य नाही का. तेव्हा आता सुकृता पेठे आणि तिची टीम सादर करीत आहे स्त्री आणि संस्कृती. नमस्कार. नुकतंच एक पुस्तक हातात आलं. पुस्तकाचं नाव आहे स्त्री आणि संस्कृती आणि लेखिका आहेत अरुणा ढेरे. खरं तर अरुणा ढेरे हे नाव घेतल्यावरच पुस्तकाचा गाभा किती सुंदर असेल याचा अंदाज येतो. आपल्यापैकी काहींनी हे पुस्तक वाचलंही असेल, परंतु ज्यांनी वाचलं नसेल त्यांना पुस्तकाची कल्पना यावी असा विचार मनात ठेवून हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर प्रस्तुत करत आहोत. समर्थांनी सांगितलंच आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. बाकी अरुणाताईंनी आपल्या तेजस्वी शब्दात स्त्री जीवनाची जी दुखरी नस पकडली आहे ती समजून घेण्याइतके आपण सारे सुज्ञ तर नक्कीच आहोत. अभिजित प्रकाशनच्या या पुस्तकात अरुणाताईंचे एकूण 43 लेख आहेत. अर्थातच सगळे लेख स्त्रियांच्या संदर्भातील आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर हे संदर्भ केवळ कुतूहलाचे किंवा गुंतागुंतीचे नाहीत, तर कमालीचे अस्वस्थ करणारे आणि मनात खळबळ उठवणारे आहेत. स्त्रियांचे सांस्कृतिक पटावरील नेमके स्थान काय याचा मागोवा हे लेख घेतात. स्त्रीमधल्या संरक्षक तेजाची ओळख गांधारीच्या डोळ्यामध्ये पाहून वेदव्यासांनाही भीती वाटली आणि त्यांनी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली असे पुस्तकातील दाखले मनाचा ठाव घेतात. केवळ पुराणातील स्त्रियाच नव्हे तर इतिहास घडवणाऱ्या स्त्रियांवरही त्या लिहितात. हैदराबाद मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभागी झालेल्या दगडाबाई शेळके यांचा निजामाविरुद्धचा सशस्त्र यशस्वी लढा वाचताना आपल्यालाही स्फुरण चढते. यातील काही स्त्रियांविषयी आपण थोडेफार ऐकले असेल, पण अनेक जणींना गुगलचे माहिती जालही ओळखत नाही. अशाच 11 स्त्रियांचा परिचय पुस्तकातीलच काही परिच्छेद वाचून आपल्याला करून देण्याचा प्रयत्न करत आहेत उर्वी, आर्या आणि ईशा या पेठे भगिनी, ऐश्वर्या लोंढे, मैथिली साठे आणि नेहा दामले. (1911 साल) एडिथ कोहेन नावाची जर्मन ज्यू मुलगी एका क्लबमध्ये सदस्य म्हणून दाखल झाली.
क्लबच्या चिटणीसांशी तिची नुकतीच ओळख झाली होती. 27 वर्षाच्या काहीशा गबाळ्या पोशाखातल्या अतिशय बुद्धिमान आणि उमद्या स्वभावाच्या त्या चिटणीसाचं नाव होतं श्रीधर व्यंकटेश केतकर. एडिथला भारताविषयी एक अनाम आकर्षण होतं. तिथून आलेल्या त्या अभ्यासू तरुणाची मैत्री तिला हवीशी वाटू लागली आणि केतकरांमध्ये तिचा जीव गुंतलाच. केतकरांना तिची मैत्री आवडली खरी, पण या मैत्रीचं रूपांतर लग्नात व्हावं असं काही त्यांना मनात आणलं नाही. एडिथला मात्र केतकर मनाच्या गाभ्यापासून आवडले होते. तिला त्यांच्यात आणि तिच्यात असलेल्या भाषेच्या, भूमीच्या, समृद्धीच्या, संस्कृतीच्या, धर्माच्या, वशांच्या सगळ्या भिंती निरर्थक वाटत होत्या. ऐन तारुण्यात तिच्या मनात ख्रिश्चन धर्माची ओढ निर्माण झाली आणि तिनं त्या धर्माचा विधीपूर्वक स्वीकार केला. पण पुढे विचारांनी हळूहळू परिपक्व होत जाताना धर्माच्या पलीकडे जाण्याची ओढ तिला लागली आणि जी ईश्वरवादी होती ती प्रखर बुद्धिवादी झाली. केतकर भारतात परतल्यावर ज्ञानकोशाचं प्रचंड कार्य त्यांनी हाती घेतलं आणि 7 वर्षांनंतर त्यांनी मदतीसाठी एडिथला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं. भारतात आल्यानंतर काही दिवसातच केतकरांनी एडिथ कोहनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. देवाब्राह्मणांच्या साक्षीनं विवाह साजरा झाला. एडिथनी नंतर धर्मांतर केलं. हिंदू धर्म किंवा इतर कोणताही धर्म अशा अर्थाचा धर्म नव्हे, तर तिला अत्यंत प्रिय असलेल्या माणसाचा स्वधर्म तो जाणून घेणं आणि त्याची सहचरी बनणं हे तिच्यासाठी खरंखुरं धर्मांतर होतं. लग्नानंतर ती केतकरांची शीलवती झाली. शीलवती बाई मराठी उत्तम वाचू बोलू लागल्या. केतकरांचं कार्य महाराष्ट्राला पुरतेपणी उमगावं यासाठी केतकरांच्या मृत्यूनंतर शीलवतीबाई अखंड धडपडत राहिल्या. त्यांचं चरित्र लिहिलं जावं, त्यांच्या लेखनाचे अनुवाद व्हावेत, त्यांचं अप्रकाशित असंग्रहित लेखन पुस्तक रूपानं प्रसिद्ध व्हावं यासाठी त्या प्रयत्न करीत राहिल्या. केतकरांच्या मृत्यूनंतरचं आयुष्य त्यांनी केतकरांच्या स्मृतिरंजनातच केवळ काढलं नाही, तर ज्ञानकोशाच्या प्रसारासाठी केतकरांसारख्याच अर्धपोटी अवस्थेत वणवण करीत काढलं. केतकरांचा जीवनधर्म त्यांनी पूर्णपणे आपलासा केला होता. त्या आपलेपणानं समाजाच्या हिताचा उद्योग अखेरपर्यंत करत राहण्याचं बळ दिलं होतं. त्या बळावर त्या केतकरांसह जगल्या, केतकरांनंतरही जगल्या. सरोजिनी नायडू, रमाबाई रानडे यांच्यापासून अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी स्त्रियांना न्याय अधिकारांसाठी लढा दिला. त्यांच्यातलेच एक नाव म्हणजे विद्यागौरी नीलकंठ. 1876मध्ये त्या जन्माला आल्या. अहमदाबादमध्येच त्यांचे आयुष्य गेले. भोलानाथ साराभाई हे त्यांचे आजोबा, आईचे वडील. ते मोठे पुरोगामी सुधारक वृत्तीचे गृहस्थ होते. ईश्वरचंद्र विद्यासागरांविषयीच्या त्यांच्या आस्थेमुळेच त्यांनी आपल्या नातीचे नाव विद्यागौरी असे ठेवले. वयाच्या 13व्या वर्षी तिचे लग्न तर झाले, पण आजोबांनी स्थळ निवडले तेही प्रख्यात पुरोगामी परिवर्तनवाद्याचे. महिपतराम रूपराम हे 19व्या शतकातले गुजरातमधील मोठे क्रियाशील सुधारक होते. त्यांच्या मुलाशी रमणभाईंशी विद्यागौरीचे लग्न झाले. त्यांनी आणि रमणभाईंनी विद्यागौरीला शिक्षणासाठी उत्तेजन दिले आणि तेही 1890 ह्या काळचं बरं का. गुजरात कॉलेजमध्ये बहिणीसह दाखल झालेली ती पहिली नागर मुलगी होती. त्या शिकल्या. त्या काळातल्या लेडीज क्लबमध्ये त्या नाना प्रकारचे खेळ आणि उद्योग यात प्रवीण झाल्या. त्यांनी शिक्षण पुरे होताच गरीब आणि अशिक्षित स्त्रियांसाठी काम सुरू केले. प्रथम सुरू केला तो मुस्लिम महिलांसाठी शिवणकाम शिकवण्याचा वर्ग. पाठोपाठ शिक्षण वर्गांनाही सुरुवात झाली. अखिल भारतीय महिला परिषदेची अहमदाबाद शाखा त्यांनी प्रारंभापासूनच सांभाळली. या परिषदेचे 1933मध्ये भरलेले लखनौ अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. मला मात्र महत्त्वाची वाटते ती विद्यागौरीसारख्या त्या काळातल्या अनेक प्रागतिक स्त्रियांची सार्वजनिक क्षेत्रातील भूमिका. त्यांनी उचललेले प्रत्येक पाऊल हे खरं तर काळाने घातलेल्या मर्यादा ओलांडणारे होते. या स्त्रियांनी आपली शक्ती केंद्रित केली ती कृतीवर. अनाथाश्रम चालवणे असो,
दवाखाना चालवणे असो वा सैनिकांसाठी मदत निधी उभारणे असो, सहजपणे या कृतींमागे आपली शक्ती उभी करताना विद्यागौरीसारख्या स्त्रियांनी विधायक गोष्टींवरचाच विश्वास प्रकट केला आहे. त्यांनी मिळून लेख लिहिले, पुस्तके लिहिली आणि ज्ञानसुधा या मासिकाचे संपादनही केले. त्यांच्या मुलांना गेल्या शतकाच्या प्रारंभीचे आपले आईवडील असेही आठवतात की रात्री दिव्याच्या उजेडात दोघे ज्ञानसुधा मासिकाची प्रूफे तपासत होते. हे दृश्य केवळ त्या मुलांसाठी नव्हे तर त्या काळासाठीही अपूर्व होते. गांधीजींना जेव्हा 1936मध्ये विद्यागौरींच्या हीरक महोत्सवाचे निमंत्रण गेले तेव्हा त्यांनी लिहिले, कोणताही कितीही भव्य सोहळा केलात तरी तो विद्याबेनसाठी अपुराच आहे, कारण त्या म्हणजे भारतीय स्त्री जीवनाचा एक अमूल्य असा अलंकार आहेत. साल म्हणजे मूकपटाकडून नुकता बोलपटाकडे वळलेला काळ होता. समाजात सिनेमाविषयी आकर्षण होते, परंतु व्यवसाय म्हणून त्याला फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यात येऊ इच्छिणाऱ्या नवीन मुलामुलींना सिनेमाच्या झगमगाटामागचे वास्तव काय आहे याची कल्पना यावी म्हणून काही सिने कलावंतांनी लेखन केले. यापैकी शांता आपटे आणि लीलाबाई पेंढारकर ही महत्त्वाची नावे. त्यांच्या लेखनामधून चित्रपटसृष्टीचे भेदक आणि अस्वस्थ करणारे वास्तव दिसून येते. बाई म्हणून या क्षेत्रात काम करताना त्यांना आलेले अनुभव तर जास्त अस्वस्थ करतात. लीलाबाई पेंढारकर यांनी माझी जीवनयात्रा हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांचे मूळ नाव लीला चंद्रगिरी. त्या एकदा न्हावून केस वाळवत असताना बाबूराव पेंटरांसारख्या दिग्गज कला महर्षींच्या दृष्टीला पडल्या आणि त्यांनी त्यांना मूकपटात काम करण्यासाठी निमंत्रण दिले. त्यावेळेला लीलाबाई त्यांच्या आई आणि मावशी यांच्याबरोबर अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढत होत्या. सिनेमात बायकांनी काम करण्याचा तो काळ नव्हता, परंतु परिस्थितीमुळे त्यांनी निमंत्रण स्वीकारले. पुढे भालजी पेंढारकरांच्या पत्नी झाल्या. लीलाबाई लिहितात, त्या 4 महिन्याच्या गरोदर असताना भालजींनी सावित्री या सिनेमात काम करण्यासाठी लीलाबाईंना पुण्यात येण्याची आज्ञा दिली. गरोदरपणाचा त्रास सोसत त्या शूटिंग करू लागल्या. नाही म्हणायची सोय नव्हती. 6व्या महिन्यात तर क्षुल्लक कारणासाठी भालजींचा मारही त्यांना खावा लागला. गाल सुजून 2 घोट पाणीही पिता येईना ही अवस्था झाली. तरीही शूटिंगसाठी उभं राहणं भाग होतं. सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्री त्याच्या मागून यमाच्या विनवण्या करत जात आहे असे दृश्य चित्रित करायचे होते. दृश्यातला थरार वाढवण्यासाठी कात्रजच्या बोगद्या शेजारी कॅमेरा लावला होता आणि डोंगरावरच्या मंडळींनी दोर बांधून बाईंना वर ओढायचे होते. त्या काळी आत्तासारखी तांत्रिक साधने उपलब्ध नव्हती. गरोदरपणातल्या पुढे आलेल्या अवघडलेल्या पोटाला जाड जूड घट्ट दोर बांधून लीलाबाई तयार झाल्या, कारण भालजींना नकार देऊ शकतच नव्हत्या. त्यांनी ते दृश्य पूर्ण केले. मात्र गरोदरपणात केलेल्या दगदगीची आणि त्या अवघड चित्रीकरणात सहभागी झाल्याची फार मोठी किंमत त्यांना पुढे चुकवावी लागली. लीलाबाईंचा मुलगा व्यंग घेऊन जन्माला आला. याबद्दल लीलाबाई अत्यंत खिन्नपणे लिहितात. लीलाबाईंनी हे आत्मचरित्र 87व्या वर्षी लिहिले. परतीच्या वाटेवर कारण परत्वे कुणी दुखावले जाऊ नये अशी काळजी घेऊन त्यांनी आपले अनुभव सांगितले. परंतु सौम्य भाषेत सांगितलेले त्यांचे अनुभव वाचणाऱ्याच्या मनावर खूप मोठा परिणाम करतात. चित्रपटसृष्टीत यासारखी असह्य किंमत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या अभिनेत्रींनी चुकवली आहे. त्यांच्यावर जर चित्रपट निघाले तर ते बघणं तरी आपल्याला सहन होईल का? पन्नास 100 वर्षांपूर्वी सर्कशीला अचाट लोकप्रियता होती. क्रिकेटच्या सामन्यांचे शौकीन जसे आज आपण पाहतो तसे सर्कशीचे शौकीन तेव्हा गावोगावी होते. हिंदी सर्कशीचा अग्रमान विष्णुपंत छत्रे यांच्या छत्रे सर्कसचा होता. कौशल्य, कला आणि बुद्धिमत्ता यांच्या बाबतीत आपण इतरांच्या तुलनेत कमी नाहीच, उलट काकणभर जास्तच आहोत असा सार्थ अभिमान छत्रे सर्कशीला वाटत होता. या अभिमानाचा केंद्रबिंदू होती मिस आवडा. ही धाडसी बाई वाघ सिंहांकडून कामे करवून घेत असे व तारेवरच्या, झुलत्या बारवरच्या, घोड्यावरच्या किंवा सायकलवरच्या कसरती फार चपळपणे आणि कौशल्याने करीत असे. त्यामुळे तिची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती. 1930च्या आसपास मुंबईत एक गोऱ्या लोकांची सर्कस आली.
तेव्हाच्या कापाच्या मैदानावर म्हणजेच आजच्या आझाद मैदानावर सर्कशीचा तंबू होता. त्या सर्कशीत एक विलक्षण खेळ होता. त्याचे नाव लूपिंग द लूप. वेटोळ्यांमधून सायकलस्वार जाताना प्रेक्षक श्वास रोखून धरत. दर खेळाला वॉर्डन साहेब जाहीर करायचा की हिंदुस्थानातल्या कोणीही असा खेळ करून दाखविल्यास त्याला 100 रुपये इनाम मिळेल. हे आव्हान स्वीकारले आवडाने. पण हिंदी लोकांच्या प्राणांची किंमत 100 रुपये इतकी कमी नाही असे सांगून 5,000 रुपयांची पैज लावत असाल तर मी आव्हान स्वीकारेन असे ती म्हणाली. पैजेच्या रात्री तंबूवर प्रेक्षकांची गर्दी उसळली. तिकिटाचे दर दुप्पट झाले. प्रथम गोऱ्या कलाकाराने खेळ करून दाखविला, परंतु आपली सायकल मात्र तो आवडाला देईना. आवडाने त्यांच्या सायकलचं पुढचं चाक फिक्स केलेलं प्रेक्षकांना दाखवून दिलं आणि प्रेक्षकांच्या सायकलीतून एक सायकल घेऊन ती त्या प्रचंड वेटाळ्यातून सहज पार झाली. त्यानंतर प्रेक्षकांनी तंबू डोक्यावरच घेतला. चांदीच्या तबकातून पैजेचे रुपये स्वीकारताना आवडाचा आनंद गगनाला भिडला. तिच्यासाठी ते यश दुहेरी होतं. गोऱ्यांशी काळ्यांनी घेतलेली ती यशस्वी झुंज तर होतीच, पण एका गावठी बाईने सहजपणे प्रकट केलेल्या कलेचा, आत्मविश्वासाचा आणि धैर्याचा तो विजय होता. कलेच्या क्षेत्रात कोणतेच भेद नसतात, ना जाती धर्माचे, ना देशवंशाचे आणि ना स्त्री पुरुषाचे. हे आवडाने तिच्या स्वभावाप्रमाणे सहजगत्या नैसर्गिक उर्मीने सिद्ध केले. काळ गेल्या शतकाच्या सुरुवातीचा. तिरुनेल्वेलीच्या एका अय्यर कुटुंबात 6वं मूल जन्माला आलं. आधी 4 मुलींच्या पाठीवर मुलगा झाला होता. हे नव्यानं जन्माला येणारं मूल मुलगा म्हणूनच यावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती, पण तसं झालं नाही. घरात 6वं मूल मुलगी म्हणून आलं आणि वाट पाहणाऱ्यांची निराशाच झाली, विशेषतः मुलीच्या वडिलांची. त्यांच्या आयुष्याकडून इतरांपेक्षा वेगळ्या मागण्या होत्या. त्यांना IAS व्हायचं होतं, पण इंडियन सिव्हिल सर्व्हिसचं प्रशिक्षण म्हणजे परदेश प्रयाण आणि परदेशी जाणं म्हणजे महासागर ओलांडणं. ते पाप त्यांना वडीलधारी माणसं कसं करू देणार? पण त्या अनुभवानं त्यांच्या विचारांचे दरवाजे मात्र उघडले आणि आपले मुलगे निश्चितच IAS होतील ह्याची खूणगाण त्यांनी बांधली. पण मुलगा झाला तो एकच, 4 मुलींनंतर. त्यानंतरही जन्माला आली ती मुलगीच. तिचं नाव पद्मा ठेवलं गेलं. ते 1934 साल होतं, 20व्या शतकाचा पूर्वार्ध. बंगाल आणि महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिण त्यावेळी कडकडीत धर्मश्रद्धांच्या बेड्यांमधून मोकळी झालेली नव्हती. मुलगी होण्याच्या दुःखातून पद्माच्या वडिलांचीही सुटका झालेली नसण्याचा तो काळ होता. पण पद्मानं त्या दुःखात वडिलांना फार काळ राहू दिलं नाही, कारण ती हुशार होती, तल्लख होती. हे लक्षात आलं आणि तिच्या वडिलांच्या हातात जणू चिंतामणी आला. पद्माला भावाबरोबर शाळेतच नव्हे तर कॉलेजमध्येही जायला मिळालं. मद्रासमध्ये स्त्रियांसाठी सुरू झालेल्या कॉलेजात ती दाखल झाली आणि कॉलेजाच्या वसतिगृहात राहू लागली. महाराष्ट्रात हिंगण्याच्या वसतिगृहात राहून महिला महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि पदवीधर होणाऱ्या मुली 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापासून धैर्याने सार्वजनिक जीवनात वावरत होत्या. मद्रास हे मात्र पहिल्यापासूनच स्त्रियांच्या प्रश्नांबाबत पुरोगामी दृष्टी असणारं दक्षिणेतलं विद्याकेंद्र ठरलं. पद्मा मद्रासला शिकली तेव्हा अर्थशास्त्र या विषयात पदवी देण्याची तिच्या कॉलेजात सोय नव्हती. स्त्रियांच्या कॉलेजातून BAची डिग्री मिळवल्यानंतर पुन्हा स्त्री पुरुषांच्या संमिश्र कॉलेजात अर्ज करून परीक्षा देऊन पद्माला अर्थशास्त्राची पदवी हस्तगत करावी लागली. मग तिनं पाऊल ठेवलं ते वडिलांच्या स्वप्नाच्या वाटेवर. तिने IAS व्हायचं ठरवलं. पद्मा अय्यरचं नाव IAS म्हणून रेडिओवर उच्चारलं गेलं आणि स्त्री स्वातंत्र्याच्या प्रयत्नांच्या इतिहासात एका लहानच्या यशाची नोंद झाली. हे यश केवळ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं नव्हतं, केवळ हुशारीचं किंवा कुशाग्र बुद्धिमत्तेचं नव्हतं. हे बाईभोवती असलेलं काटेरी कुंपण ओलांडणाऱ्या पावलांचं यश होतं. ती पावलं ज्या वाटेवर पडत होती त्या वाटेवर बाईला चालायला लावणाऱ्या आणि चालू लागण्यासाठी आत्मविश्वास देणाऱ्या समंजस आणि धीट अशा मोजक्या पुरुषांचं यश होतं. पुढे पद्मा आपल्या कर्तृत्वानं केरळ शासनाची चीफ सेक्रेटरी झाली. बडोद्याच्या MS विद्यापीठाची कुलगुरू झाली.
महिला कल्याणाच्या एशियन पॅसिफिक सेंटरची डायरेक्टर झाली. त्रिवेंद्रमच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची प्रमुख झाली आणि त्रिवेंद्रमलाच नागरी आणि प्रादेशिक विकास संस्थांची अध्यक्षही झाली. निवृत्तीनंतर मागे वळून पाहताना पद्माला आठवतं की चीफ सेक्रेटरीच्या पदावर पुरुषांऐवजी स्त्री असणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कसं नकोसं वाटत होतं. उद्योग किंवा अर्थकारण ह्यासारख्या महत्त्वाच्या आणि अवघड क्षेत्रांशी संबंधित पदं स्त्रियांना नाहीत असं समजून समाजकल्याण किंवा शिक्षण ह्याच क्षेत्रांशी जोडलेली पदं त्यांना कशी दिली जात होती. आणि आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी पुरुषांइतकीच नव्हे तर त्याच्या दुप्पट कामगिरी करण्याची एक अलिखित जबाबदारी त्यांच्यावर कशी सातत्याने पाडलेली. आज पद्मा रामचंद्र यांचं आयुष्य कदाचित फार लढाऊ वाटणार नाही, पण परिवर्तनाचे लढे नेहमी उघड आणि उग्र थोडेच असतात. काळानं ज्यांच्यामधली तीव्रता आणि जवळीक पुसून टाकली आहे अशा पुष्कळ युद्धकथा आहेत. अनेक घरांमधल्या विक्षिप्त किंवा अगोचर मुलींनी आणि सुनांनी केलेल्या युद्धाच्या कथा, अगदी साध्या सुध्या समजल्या जाणाऱ्या गृहिणींनी केलेल्या युद्धाच्या कथा. अंधश्रद्धेच्या विळख्यात. बाईचं स्थान बहुसंख्य जमातींमध्ये गौण असतं. धर्मानं बायकांना अपवित्र मानल्यामुळे धार्मिक व्यवहारात बहुधा बायकांना सहभाग नसतो. या सगळ्या जमाती अंधश्रद्धांच्या विळख्यात जगतात. कुठल्या तरी लहानशा वस्तीतली एक बाई चेटकीण आहे असं मानून तिची विवस्त्र धिंड काढल्याची बातमी मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. अंधश्रद्धांमध्ये दडून असणाऱ्या क्रूरतेची आणि हिंसेचा बाईच्या बाबतीत गाठला जाणारा कळस म्हणजे डाकीण काढणं. आता ही डाकीण कोण? कुणालाच ते माहीत नसतं. मग आजारी जनावराच्या किंवा मेलेल्या माणसाच्या अंगावरून धान्याची मूठ फिरवतात आणि ते धान्य गावातल्या भगताकडे घेऊन जातात. तो धान्याचं निरीक्षण करतो आणि हे नेमकं कोणाचं काम आहे ते ओळखतो. त्यानं सांगितलेल्या खुणांच्या आधारे कोण बाई डाकीण असू शकेल हे शोधून काढलं जातं. मग तिला बहिष्कृत केलं जातं, गावातून हकलून दिलं जातं, तिची विवस्त्र धिंड काढली जाते किंवा तिला ठार मारलं जातं. अर्थातच अशी डाकीण काढण्यात आलेली स्त्री बहुतेक गावातल्या एखाद्या अतिगरीब, शोषित, निराधार किंवा स्वाभिमानी घरातली असते. गावातल्या धनवंतांच्या, प्रतिष्ठितांच्या, सत्ताधाऱ्यांच्या घरातल्या बायकांमध्ये डाकीण कशी असेल? डाकीण म्हणून एकदा का एखाद्या स्त्रीकडे समाजाचा मोहरा वळला की तिचं आयुष्य संपलंच. ना तिला गावात कोणताही व्यवहार करता येत, ना तिच्या घरच्या मंडळींना कोणाशी संपर्क ठेवता येत. जीवनावश्यक गोष्टींसाठीही त्यांना कोणी सहकार्य करत नाही. त्या घरातल्या मुलामुलींच्या लग्नाची तर गोष्टच नको. अरुणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून मला मध्ये लोकसत्तात आलेला एक लेख आठवला. अशा अपमानाचे चटके सोसलेल्या झारखंडच्या छुटणी देवी एका संस्थेच्या सहाय्यानं उभ्या राहिल्या आणि आपल्यासारख्या इतर पीडित स्त्रियांना आधार देण्याचा वसाच त्यांनी घेतला. त्यांनी प्रचंड संघर्षातून उभ्या केलेल्या कार्यावर यावर्षी पद्मश्री पुरस्काराची मोहर उमटली. तशाच आसाममधल्या 72 वर्षीय आजी गेली 20 वर्ष या चेटकीण प्रथेविरोधात लढत आहेत, अगदी प्राणावर उदार होऊन. अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या, असंख्यांचं पुनर्वसन करणाऱ्या आणि मुख्य म्हणजे त्या विरोधात कायदा करण्यात आसाम सरकारला महत्त्वाचं योगदान देणाऱ्या बिरुबाला राभा. त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री जाहीर करत केंद्र शासनाने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. माणसाच्या शरीरात चेटकीण नसते, ती असते मनात. तिलाच हद्दपार करण्याच्या बिरुबाला आणि छुटणी देवी यांच्या प्रयत्नांमुळे माणसाच्या मनातल्या संतत्वाची खात्री पटते. ती 19व्या शतकाची अखेर होती आणि एक मुस्लिम स्त्री एकांतात आपल्या डायरीत नव्हे तर अगदी जाहीरपणे लिहित होती, आमचे धर्मग्रंथ म्हणजे काही देवाज्ञा नव्हेत, माणसांनी घालून दिलेल्या त्या प्रथा आहेत, जीवन व्यवहाराचे नियम आहेत. या प्रथा आणि हे नियम
जर सिद्धप्रज्ञ स्त्रियांनी निर्माण केले असते तर ते आहेत त्यापेक्षा अगदी निराळे असते, पण ते पुरुषांनी केलेत आणि आम्हा स्त्रियांना अज्ञानाच्या अंधारात ठेवण्यासाठी ते त्यांचा वापर करत आहेत. आमच्या वावरांच्या खोल्यांमधून, आमच्या माझघरातून जसा सूर्याचा किरण कधीही पोचत नाही, तसा ज्ञानाचा एखादाही किरण आमच्या बुद्धीपर्यंत पोचत नाही. म्हणून नवरा जेव्हा पृथ्वीपासून सूर्याचे अंतर ते किती मापतो, तेव्हा बायको त्याच्या उशीची लांबी रुंदी मोजत राहते. हे लिहिणारी रुकैया तिने 1880 साली पूर्व बंगालमधल्या एका जमीनदार घराण्यात जन्म घेतला. त्यावेळी घरातल्या स्त्रिया पडदा पाळत होत्या आणि शिक्षण मुलींसाठी महापाप होते. रुकैयाचा मोठा भाऊ इब्राहिम फार हुशार होता आणि मोठी बहीण खैरुनिसा गुपचूप बंगाली लिहा वाचायला शिकली होती. त्या दोघांच्या मदतीने रुकैया हळूहळू शिकू लागली. तिला शिकण्याचे विलक्षण वेड होते, पण हा हळूच शिकण्याचा गुन्हा ही भावंड चोरून करत होती. मध्यरात्री कंदिलाच्या प्रकाशात रुकैयासाठी विद्येचे एक नवे जग निर्माण होत होते आणि ती नुसती थरारून गेली होती. 16व्या वर्षी रुकैयाचे लग्न झाले. भागलपूर जिल्हा न्यायाधीश सईद शेखावत हुसेन हा तिचा नवरा. त्याला आधीच्या दिवंगत पत्नीपासून एक लहान मुलगी होती. वयात अंतर खूप होते, पण तिचा नवरा पुढारलेला होता. रुकैयाची शिकण्याची इच्छा त्याने पूर्ण केली. तिला त्याने इंग्रजी शिकवले, तसेच आपल्या कामात मदतीलाही घेतले. मात्र 1909 साली तो निधन पावला. रुकैयाच्या नवऱ्याने तिच्यासाठी 10,000 रुपये ठेवले होते. मुलींसाठी शाळा काढण्याचे तिचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून त्यातून तिने भागलपूरला शेखावत कन्याशाळा सुरूही केली. तिच्या स्वावत्र मुलीने आणि जावयाने तिला मालमत्तेवरून त्रास देण्यास सुरुवात केली आणि नाईलाजाने तिला भागलपूर सोडावे लागले. रुकैया नंतर कलकत्त्याला आली. तिथे तिने नव्याने सुरुवात केली. लहानशा जागेत मुलींची शाळा सुरूही झाली. 11 मुली शाळेत येऊ लागल्या. कडक पडदा पाळणाऱ्या मुली शाळेत येऊ लागल्या. रुकैयासाठी ही फार मोठी गोष्ट होती. हळूहळू शाळा मोठी होत गेली. रुकैयाच्या मृत्यूनंतर 1932 साली पश्चिम बंगाल शासनाने ती शाळा पुढे चालवली. रुकैयाची मूळ तळमळ होती स्त्रियांच्या विकासाची. स्वतंत्र आणि विकासोन्मुख स्त्री, पुरुषांच्या जोडीने कर्तव्य करणारी आणि अधिकार मिळवणारी स्त्री हे तिचे मूळ स्वप्न. गरीब मुस्लिम मुलींना शिक्षण मिळावे, त्यांचा आत्मसन्मान जागा व्हावा आणि योग्य प्रकारे विवाह व्हावा यासाठी प्रयत्न करणारी अंजुमान खवातीन इस्लाम ही संस्था तिने स्थापन केली. समाज प्रबोधन करणाऱ्या इतरही काही संस्थांची ती अध्यक्ष होती. 1932 साली रुकैयाने देह ठेवला. शेवटच्या क्षणापर्यंत ती स्त्रियांसाठीच काम करत होती. तिला वाटत होते की हे लक्षात घेतले पाहिजे की आम्ही समाजाचा अर्धा भाग व्यापून आहोत आणि आम्ही अडाणी आहोत. आम्ही मागे राहिलो तर समाजाची प्रगती कशी होईल? पद्मभूषण, अवरोधवासिनी, सुलतानाचे स्वप्न यासारखे लेखन रुकैयाच्या नावावर आहे. हे संपूर्ण लेखन स्त्रीला मध्यवर ठेवून केले गेले. एके ठिकाणी तिने म्हटले आहे की स्त्रीला अंतर्गृहात बंदिवान करणारा सर्व सत्ताधीश देवतुल्य असा भारतीय नवरा जर स्त्रीचे सामर्थ्य ओळखून तिला सत्ता द्यायला तयार झाला तर अनेक गुन्हे घडणारच नाहीत. तसेच ती लिहिते, स्त्री पुरुषांची जीवनाची ध्येये आणि स्वप्ने जर समानच असतील तर दोघांनी मिळून एकत्रपणे समान अधिकारांनी ती का मिळवू नयेत? रुकैयाचा हा प्रश्न आक्रमक आणि अहंकारी पुरुषसत्तेसाठी होता, आहे आणि कायम असेल, नाही का? श्रीमती सौभाग्यवती रिबेकाबाई सिमियन यांचे चरित्र या भल्या मोठ्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव सिमियन बेंजामिन. रिबेका ही त्यांची पहिली पत्नी. तोंडाचा कॅन्सर झाला आणि तिच्या वयाच्या 45व्या वर्षीच ती मरण पावली. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची उभारणी नैतिक मूल्यांच्या आधारे व्हावी असा आग्रह धरणाऱ्या विचारी आणि सेवाभावी माणसांपैकी बेंजामिन एक होते. स्वतःची स्वतंत्र कर्तबगारी असताना त्यांनी रिबेकाचं मोठं चरित्र लिहावं ही गोष्ट नक्कीच अपूर्वायची म्हटली पाहिजे. रिबेकाबाईचं काम मुंबईत आणि विशेषतः कष्टकरी स्त्रियांमध्ये झालं. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये स्त्रियांना डॉक्टर होता येत नसे, म्हणून रिबेकानं सुईण कामाचं प्रशिक्षण घेतलं आणि ती सेवाभावी डॉक्टरच बनली. बायका गोऱ्या डॉक्टरांचा वाराही अंगाला लागू देत नसत. अशावेळी रिबेकाबाई त्यांच्या मदतीसाठी धावून गेली. शेकडो बायकांची तिनं बाळंतपणं केली. आपल्या अनुभवजन्य ज्ञानाचा उपयोग करून पुस्तकं लिहिली, लेख लिहिले.
लेडी डॉक्टरची आवश्यकता जाहीरपणे सांगणारी पत्र लिहिली. तिने एक मोठं आरोग्य मंदिर उभारलं, रात्रशाळा सुरू केल्या. तिने वैद्यकीय माहितीचं संग्रहालय सुरू केलं, वाचनालय सुरू केलं. तिच्या मुलींना लिहिलेल्या पत्रात तिने लिहिले आहे, तुम्ही अभ्यास जरूर करा, पण तो फक्त परीक्षा पास होण्यासाठी नाही, तो ज्ञान मिळवण्यासाठी करा. तुमच्या पेशंटची स्थिती सुधारण्याची तळमळ ठेवून काम करा. रिबेकाबाई बेने इस्रायली होती, पण तिच्या मनात धर्माचा सांकेतिक विचार नव्हता. म्हणून काही काळ तिच्या कुटुंबाला बहिष्कारही सोसावा लागला. परंतु आपलं ज्ञान ध्यासपूर्वक स्त्रियांच्या कल्याणासाठी उपयोगात आणताना माणसाविषयीचं प्रेम हाच तिचा धर्म बनला होता. धर्म आणि संस्कृतीचा नवा अर्थ सिद्ध करणारी बाई हीच तिची खरी ऐतिहासिक ओळख. तशी तिची हकीकत सांगायला ती काही कोणी गाजलेली व्यक्ती नव्हे. तिचं नावसुद्धा तिच्या परिवाराखेरीज कोणाला फारसं माहीत नाही, मलाही नाही. पण ती मोठ्या ताकदीची होती हे मात्र खरं. ती माहुलीची, रामशास्त्री प्रभुणे यांच्या घराण्यातली, रक्तात त्यांचाच स्पष्ट वक्तेपणा आणि न्यायप्रियतेचा वारसा घेऊन आलेली. 9व्या वर्षी ती माहुलीतच आफयांच्या घरी सून म्हणून गेली. नवरा होता 11 वर्षांचा, बाळू रावजी त्याचे नाव. तिला दास नवमीलाच मुलगा झाला, गोविंद. तिने त्याला कीर्तनाचा वसा दिला. तो वसा जाणतेपणाने चालवून समृद्ध करण्याच्या वयात येईता मुलाला तिने अक्षरशः टाकीचे घाव घालून घडवले. तिच्यात संस्कार, प्रेम आणि मूल्य यांचं एक जबरदस्त रसायन सतत उकळत होतं. त्याचाच लेप जणू काही तिने तिच्या मुलाच्या अंगावर चढवला. एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. चुलत घरातल्या एका मुंजीच्या निमित्ताने घराच्या अंगणात मांडव पडला होता आणि 70-80 नातलग जमले होते. मांडवात खेळणाऱ्या मुलांचे हात एक ज्येष्ठ नातलग बघून भविष्य सांगू लागले. सारी बरोबरचीच मुलं. 2-3 भविष्य सांगताना मोठ्या बहारीचे चित्र नातलगांनी तयार केले. गोविंदचा हात पाहून मात्र ते ओरडले, अरे रे, तुझ्या हातावर विद्येची रेषच नाही, तू काही मॅट्रिकसुद्धा होणार नाहीस. आई मात्र सरळ ज्योतिषी नातलगांकडे गेली आणि म्हणाली, तुम्हाला ज्योतिषातलं काय कळतं? अहो, हातावरची रेष कर्तबगारीने बदलता येते. समर्थांनी म्हटलं आहे, रेखा तितकी पुसवणी जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते. गोविंद मॅट्रिक तर झालाच, पण BAला साहित्य सम्राट न. चि. केळकरांच्या स्वतःच्या आईवडिलांच्या नावाने जे पारितोषिक ठेवले होते त्या पारितोषिकाचा मानकरीही झाला. पुढे तो MA झाला आणि LLBसुद्धा झाला. BAला एका पेपरमध्ये विद्यापीठात तो सर्वप्रथमही आला. गोविंद स्वामी आफळे हे नाव एक प्रख्यात कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात उदंड कीर्ती मिळवून गेले. त्यांच्या कीर्तिध्वजाची आधारभूमी त्यांची आईच होती. आईपणाचे सामर्थ्य लखलखीत सहजपणे प्रकट करणाऱ्या अशा आणखीही कित्येक जणी असतील. ज्यांची स्वतःची प्रसिद्धी नाही किंवा ओळखही नाही, अशा कित्येक जणी. त्यांची गुणी आणि कर्तबगार मुलं हीच त्यांच्या लहान मोठ्या कर्तृत्वाची चिन्हे आहेत. मात्र अशी शुभचिन्ह आपल्या समाज जीवनावर रेखणाऱ्या आईचे हात इतके निरपेक्षपणे काम करतात हे आपलेच भाग्य म्हणायचे, नाही का? या गोष्टीचा आजच्या काळातही प्रत्यय येण्यासाठी आपल्या आजूबाजूलाच बघा ना. आपल्या स्वतःचा सहभाग नसतानाही कित्येक आया आपल्या मुलांना पडद्यामागून साथ देत असतात आणि आपल्या मुलांच्या आनंदातच आपला स्वतःचा आनंद मानू लागतात. खरंच आहे, आई म्हणजे निस्वार्थपणाचं एक मूर्तिमंत उदाहरण, नाही का? महाभारतातला प्रसिद्ध द्यूत प्रसंग. युधिष्ठिरानं द्यूतात सर्वस्व गमावलं. आपल्या भावांसकट द्रौपदीला त्यानं पणाला लावलं आणि तो हरला. खरं तर यांना पणाला लावण्याचा अधिकारही त्याला कोणी दिला? त्या काळी व्यवस्थेने सत्ताधाराला, ज्येष्ठाला आणि पुरुषाला बहाल केलेल्या अनेक हक्कांपैकी, अधिकारांपैकी हा एक हक्क युधिष्ठिराला त्या प्रसंगी बजावता आला इतकंच. त्या द्यूत सभेत द्रौपदीने आक्रोश केला. आपल्याला न्याय मिळावा म्हणून आकांत केला. पण कौरवांना अश्लाघ्य वर्तनापासून रोखणं सभेत हजर असलेल्या ज्येष्ठांना आणि सद्गृहस्थांनाही शक्य झालं नाही.
मानवी स्वभावातल्या नीचतेचं, हिडीसपणाचं आणि क्रूरतेचं ते प्रच्छन्न दर्शन होतं. आणि ते एका स्त्रीच्या निमित्तानं घडलं होतं. त्या प्रसंगी द्रौपदी त्यांची सावज होती. त्यांच्या निर्दय आणि निर्लज्ज खेळाचं एक साधन होती. द्यूतसभेचा प्रसंग हा महाभारतातला अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे. माणसाच्या सुसंस्कृततेचे पापुद्रे उकलल्यावर आतून काय काय बाहेर पडतं ते पहा, असं म्हणतच जणू व्यासांनी ह्या प्रसंगाला हात घातला आहे. दुर्योधन दुःशासनाची निर्लज्ज, बिभत्स आणि क्रूर अभिलाषा, धृतराष्ट्राचा किडका स्वार्थ आणि घातक पुत्रप्रेम, शकुनीचं उघड कपट, कर्णाचा सुडाचा स्पर्श झालेल्या मोहाचं अश्लाघ्य दर्शन, भीष्मांची अनुचित माघार, विकर्णाचा दुबळा प्रतिकार, कितीतरी गोष्टी या निमित्ताने व्यासांनी उघड केल्या. द्रौपदी मुळात कितीही तेजस्वी आणि मानिनी असली तरी तिचे धिंडवडे या सभेत पूर्णपणे निघाले. कृष्णाने चमत्काराने तिची लाज राखली. हे घडलं नसतं तरी आणि घडले असतं तरी तिची विटंबना त्यापूर्वीच यथेच्छ झाली. परवा तिचंच नशीब वाट्याला आलेल्या एका बाईनं मात्र तिच्या वाट्याच्या अन्यायाचा प्रतिकार फार त्वेषाने केला. काळाची, परिस्थितीची चौकट बदलली ह्याचा हा परिणाम म्हणायचा का? उत्तर प्रदेशातलं बिजनोर जिल्ह्यातलं आणि धामपूर तालुक्यातलं केदारपूर हे तिचं गाव. ऐन दिवाळीचे दिवस होते. दिवाळी म्हणजे लक्ष्मीचा उत्सव, जुगार खेळून रात्र जागवण्याचाही उत्सव. धनपती कुबेर आणि धनदेवी लक्ष्मीचा उत्सव म्हणून दिवाळीचा सण द्यूत खेळून साजरा करण्याची प्रथा एकेकाळी कुठे कुठे होतीच. तीच प्रथा 28 वर्षांच्या तरुण रामसिंह यांनी आनंदाने पाळली. दिवाळीच्या दिवशी तो रात्री जुगार खेळायला गेला. दारू ओघानंच आली. नशा दोन्हींची चढली, दारूची आणि जुगाराचीही. नेहमीची मित्रमंडळी होती, नेहमीचा खेळ होता. रामसिंहाचं नशीब तेवढं त्याला साथ करीत नव्हतं. मित्र सुदैवी जिंकतच राहिला आणि रामसिंह बेभान होऊन सगळं काही पणाला लावत राहिला. सगळे हरल्यावर रामसिंहानं आपली बायको पणाला लावली आणि 5,000 रुपयांच्या बोलीवर तो अखेरचा डाव खेळला. खेळला तो डावही हरला. रामसिंह पूर्ण कफल्लक झाला, कंगाल झाला. त्याच्या मालकीची शेवटची गोष्ट म्हणजे त्याची बायको, तीही तो हरला. रामसिंह मित्राला घेऊन सरळ आपल्या घरी गेला. झालेली हकीकत रामसिंहाच्या मित्रानं तिला सांगितली आणि जुगारात रामसिंहाकडून तिला जिंकून घेतल्याचंही सांगितलं. हकीकत ऐकून ती आधी अवाक झाली, पण नंतर नवऱ्याचा तो मित्र जेव्हा तिला आपल्याबरोबर चलण्याचा आग्रह करू लागला तेव्हा ती संतापाने पेटून उठली. तिची चूलही पेटतच होती. कदाचित स्वयंपाक करून ती रामसिंहाची वाट बघत असेल. तिनं त्या पेटलेल्या चुलीतलं एक चांगलं जळतं लाकूड उचललं आणि नवऱ्याला आणि तिच्या मित्राला बेदम झोडपून काढलं. तिच्या नवऱ्याला तिचा हा अवतार कदाचित अनपेक्षित असेल, पण तिने निमूटपणे नवऱ्याची आज्ञा पाळणाऱ्या प्रतिव्रतेची भूमिका सोडून चंडिकेचा अवतार धारण केला आणि नवऱ्याची खोड मोडली. त्याचा तो अजिंक्य मित्र तर इतका घाबरला की त्यानं सरळ पोलीस चौकी गाठली. रामसिंहाचा पराक्रम तिथे सर्वांना कळला आणि त्या आधुनिक द्रौपदीची तडफडही सगळ्यांना लक्षात आली. कितीतरी शतकांनंतर द्रौपदीवरच्या अन्यायाला तिच्याकडून जणू उत्तर मिळालं. एक देऊळ, एक अभयारण्य. ज्ञानातल्या अशांतीचं मोल अज्ञानातल्या शांतीपेक्षा जास्तच असल्याचं काही वेळा लक्षात येतं. तेव्हा पुष्कळ वेगळं घडू शकतं. उदाहरणार्थ कोप्पा गाव. गाव लिंगायतांच्या बहुसंख्येचं. या गावातल्या बायका इतर 4 गावांमधल्या बायकांसारख्याच. या बायकांनी खास बायकांसाठी म्हणून एक देऊळ बांधलं आहे. पुरुषांना प्रवेश नसलेलं देऊळ. देवळात अक्क महादेवी आहे. अक्क महादेवी ही कोपामधल्या लिंगायत बायकांची देवी इतकीच प्रिय संत. ती कर्नाटकात जन्मली, दिसायला नक्षत्रासारखी. तरुण वयातच तिच्या लावण्यानं मोहित होऊन तिथल्या राजानं तिला बळजोरीने आपलीशी करण्याचा प्रयत्न केला. पण मनोमन चन्न मल्लिकार्जुनाशी तिनं लग्न लावलं होतं.
राजाला मोह पडला तो आपल्या रूपाचा, देहाचा हे लक्षात घेत तिने राजासमोर आपली सगळी वस्त्र फेकून दिली आणि अवाक झालेल्या त्याच्या पुढून आपले लांब केसच वस्त्रासारखे पांघरून ती निघून गेली. वयाच्या विशीतच श्रीशैलावर मरण पावलेल्या या अक्क महादेवीला कोपातल्या बायका कुमारी देवी मानतात. तिच्यासाठी तिथं बायकांचं येणं जाणं सुरू झालं. मनातल्या अशांतीवर उपाय म्हणून प्रार्थना, नवस, दक्षिणा सुरू झाल्या. मग जमलेल्या पैशांमधून देऊळ मोठं झालं. बायकांना हे हवंच होतं, गावाबाहेरची खास त्यांची अशी एक जागा. मग तिथे यायला लागली आरोग्य सेविका. प्राथमिक आरोग्याचे धडे तिनं द्यायला सुरुवात केली. गावातल्या आरोग्य केंद्रानं त्या जागी एक नवी देवता अक्क महादेवीच्या जोडीला आणली. कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमात तिचा जन्म झाला. तिचं नाव कल्याणेश्वरी. स्त्रियांच्या आशा, त्यांच्या कल्पना, त्यांच्या प्रेरणा, त्यांची स्वप्न यांचं एक अभयारण्य कल्याणेश्वरी आणि अक्क महादेवी या दोघींनी संरक्षित केलं. हे अभयारण्य पाहता पाहता वाढलं, विस्तारलं. हे देऊळ त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतर अनेकांच्या श्रद्धांचा हात धरून त्यांना जगाकडे, नव्या संकल्पनाकडे घेऊन गेलं. स्वतंत्र, स्वावलंबी, सजग आणि स्वस्थ होण्यासाठी त्यांना अवकाश देणारं एक आशादायक केंद्र बनलं. अशा जागेची, अशा अभयारण्याची जरुरी खरं तर सगळ्या बायकांनाच नव्हे तर समाजातल्या सर्व दुर्बल आणि दुर्लक्षित लोकांना असते. कोपामधल्या बायकांनी आपलं जग प्रत्यक्षात आणलं इतकंच. आता आपण तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांच्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपले आहोत. खाली व सममात्रेत पडणारा 7 मात्रांचा रूपक ताल आपल्या ठेक्यामुळे विशेष लोकप्रिय आहे. अनेक प्रसिद्ध हिंदी, मराठी गाणी या तालावर बांधली आहेत. त्यातल्याच काही गाण्यांची आठवण करून देणारा पुढचा कार्यक्रम सुकृता पेठे सादर करत आहेत. त्यांच्याबरोबर सहभागी होत आहेत हार्मोनियमवर वर्षा बापट, तबला राजन दातार आणि गायक अभिजित फडके. चला ऐकूया रूपक गाणी. नमस्कार मंडळी, आता आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत हिंदी आणि मराठी चित्रपट गीते जी रूपक तालामध्ये बांधलेली आहेत, ती सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 7 मात्रांमधला हा रूपक ताल कसा आहे हे आपल्याला राजन यांच्याकडून जाणून घेता येईल. नमस्कार. जसं सुकृता म्हणाली की 7 मात्रांचा हा रूपक ताल आहे. हा ती, ती ना, धी ना, धी ना अशा ह्या 7 मात्रा आहेत. मी वाजून दाखवतो. असा जातो. आणि ही गाणी रूपक तालात जरी असली तरी काही काही गाण्यांची रूपं खूप वेगवेगळी आहेत. काही गाण्यात तो 14 मात्रा डबल झाला आहे, काही मात्र 7 आहे. तर अशी छान गाणी आहेत. खरोखर रूपक ताल हा अतिशय मोहक आहे. असं काही करूया का विचारल्यानंतर अभिजित, वर्षा आणि राजन लगेचच तयार झाले. हिंदी आणि मराठी काही गाणी आम्ही एकत्र गुंफली आहेत. चला तर ऐकूयात रूपक तालामधली ही गाणी. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. मधुरात्र मंथर देखणी,
तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका है रे वो दिन क्यों ना आए हाय रे वो दिन क्यों ना आए जा जा के रे तो लौट आए हाय रे वो दिन क्यों ना आए झिलमिल वो तारे कहाँ गए सारे झिलमिल वो तारे कहाँ गए सारे मन बाती जले बुझ जाए हाय रे वो दिन क्यों ना आए हाय रे वो दिन क्यों ना आए तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा तेरे सामने मेरा हाल है तेरी एक निगाह की बात है मेरी जिंदगी का सवाल है तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा तुझे क्या खबर है ओ बेखबर तेरी एक नजर में है क्या असर जो गजब में आए तो कह रहे जो मेहरबा वो करार है मुझे क्यों न हो तेरी आरज़ू तेरी जोस्तजू में बहार है ये हवा ये रात ये चांदनी तेरे मेरे मिलन की ये रहना तेरे मेरे मिलन की ये रहना नया कोई गुल खिलाएगी नया कोई गुल खिलाएगी तभी तो चंचल है तेरे नैना देखो ना तेरे मेरे मिलन की ये रहना नन्हा सा गुल खिलेगा अंगना सुनिए बैया सजेगी सजना जैसे खेले चंदा बादल में खेलेगा वो तेरे आंचल में चंदनिया गुनगुनाएगी चंदनिया गुनगुनाएगी तभी तो चंचल है तेरे नैना देखो ना तेरे मेरे मिलन की ये रहना जी हमें मंजूर है आपका ये फैसला जी हमें मंजूर है
वतन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे आपकी नजरों ने समझा। लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा, अंग का चोरीसी दो जीवाच्या संगमा, आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का, जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का. माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का, जे वेड मजला लागले. तिजा तेरा रंग था मैं तो, तिजा तेरा रंग था मैं तो, जिया तेरे ढंग से मैं तो, तू ही था मौला तू ही यार, मौला मेरे ले ले मेरी जान, मौला मेरे ले ले मेरी जान, मौला मेरे ले ले मेरी जान. हाय इशारों इशारों में दिल लेने वाले, बताए हुनर तूने सीखा कहाँ से. निगाहों निगाहों में जादू चलाना, मेरी जान सीखा है तुमने जहाँ से. मेरे दिल को तुम भा गए, मेरी क्या थी इसमें खता, मेरे दिल को तड़पा दिया, यही थी वो जालिम अदा, यही थी वो जालिम अदा. ये रांझा की बातें ये मजनू के किस्से, अलग तो नहीं है मेरी दास्ता से. निगाहों निगाहों में जादू चलाना, मेरी जान सीखा है तुमने जहाँ से. रात को जब चांद चमके जल उठे तन मेरा, मैं कहूँ मत करो चंदा इस गली का फेरा, आना मेरा सया जब आए, चमकना उस रात को जब मिलेंगे तन मन, मिलेंगे तन मन. पिया तो से नैना लागे रे, नैना लागे रे, जाने क्या हो अब आगे रे, नैना लागे रे, पिया तो से नैना लागे रे. वेद मंत्राहून आमा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून आमा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम.
माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. वंद्य 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 वंदे मातरम.